आपण या ठिकाणी आलेलो आहोत ही आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. आपल्यासाठी आणि सर्व आपल्या भक्तांसाठी काही प्रश्नोत्तरी व्हावी अशी इच्छा आहे. माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार आपल्या साई लीलेचे कार्यकारी संपादक विद्याधर ताठे आहेत, पंढरपूरचे. मुंबईहून रोज पुण्याला येतात आणि जातात, सद्भक्त आहेत. आम्ही सगळ्यांनी विचार करून काही प्रश्न तयार केलेले आहेत. मला नीट ऐकूही येत नाही आणि बोलताही येणं कमी झालेलं आहे. तेव्हा हा प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम आपण सुरू करीत आहोत. त्याची सर्व सूत्र मी माझे मित्र श्री विद्याधर ताठे यांच्या हातात देतो आहे. कृपाळू होऊन आप्पांनी आतापर्यंत आम्हा सर्वांना सांभाळून घेतलंच आहे, याबद्दल शंकाच नाही. पण शब्दांनी काय सांगू, कुठली वाक्यपूजा करायची, त्यांच्याकडून मिळणारे शब्द मोलाचे आहेत आणि प्रश्नही तोला मोलाची आणि चर्चा होईल. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आहात, आपण सर्वांना हे भाग्य मिळत आहे. तेव्हा त्या दृष्टीने ताठे आपण सुरू करा. रेकॉर्डिंग होते का? आवाजाचं रेकॉर्डिंग होतं? हो, सगळं रेकॉर्डिंग होतं. प्रत्यक्ष बोललेलं काय रिकॉर्डिंग शुरू होती. जो बोलते हो पूरा पूरा है, किसी और लोगों का भी लिया तो आवाज इनका ही आना चाहिए. हाँ, आपण उत्तर देतात तेव्हा आपण हलवतात ना. त्यांना माहिती. आदरणीय आप्पांना प्रणाम. वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देतो. पण या निमित्ताने आपणाशी काही संवाद करण्याचं भाग्य आज लाभलेलं आहे. तर सर्व भक्तांच्या मनात काही प्रश्न, काही सामाजिक आहेत, काही धार्मिक आहेत, काही अन्य स्वरूपाचे. तर अशा स्वरूपात सर्वच भक्तांना या माध्यमातून काही आपल्याकडनं मार्गदर्शन मिळावं या दृष्टीने काही प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रश्न आपणास मी विचारले. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की गेले काही दिवस आपण मनुस्मृतीबद्दल लिहित आहात असं आम्ही ऐकलेलं आहे. तर मनुस्मृती हा एक अलीकडच्या काळातच नव्हे तर बऱ्याच काळात वादग्रस्त विषय ठरलेला आहे. तुम्ही मनुस्मृती जाळण्यापासून ते त्याला विरोध. तर अशा विषयावर आपण जे लिखाण करत आहात तर एकूण मनुस्मृती काय आहे आणि आपल्या लिखाणाच्या आता भूमिका काय आहे हा विषय समजा. मनुस्मृती हा आपल्या परंपरेचा धर्मग्रंथ आहे. आणि धर्मग्रंथ म्हणजे सगळ्या क्षेत्रातली आचारसंहिता स्पष्टपणे सांगणारा ग्रंथ. त्यामध्ये सामाजिक जीवन असतं, त्यामध्ये धार्मिक जीवन असतं, त्यामध्ये राजकीय संबंध असतात, त्यामध्ये न्यायालयाचा संबंध असतो आणि कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध असतो. या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्तीचा संबंध जसा जसा येईल त्याप्रमाणे नीती नियम म्हणून सांगितलेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे समाज व्यवस्था कशी असेल. म्हणून समाज व्यवस्था चातुर्वर्ण्यात्मक गृहीत धरली आणि काही लोक अज्ञानानं म्हणा, अनवधानानं म्हणा किंवा लबाडीनं म्हणा चातुर्वर्णे जन्माधिष्ठित नव्हते असं सांगायचा प्रयत्न करतात. त्यांचं किती खरं त्यांचं त्यांना माहीत. चातुर्वर्ण जर जन्माधिष्ठित नसतील तर ब्राह्मण भ्रष्ट झाला किंवा हा आडनावाचा क्षत्रिय आहे असं म्हणायचा प्रसंग कधी आला असेल. कारण गुणकर्म विभाग कशाचा असेल तर ब्राह्मण चांभार धंदा करायला तर ब्राह्मण चांभार झाला म्हणता येईल, ब्राह्मण भ्रष्ट कसा झाला म्हणता येईल. आपल्याकडे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र पाचवा वर्ण मनुमानित नाही. पुढच्या काळामध्ये तो बहुतेक निर्माण झाला असा. कारण संकराचं प्रमाण जसं वाढत गेलं त्यात प्रतिलोम संकर जसे व्हायला लागले तसतसं मग त्यांना आणखीन खाली खाली जावं लागलं. म्हणून मुळात मनुष्य काळी 4च वर्ण होते. आता एक 5वा वर्ण निषाद नावाचा निर्माण झाला आहे, ज्यांना आज दांभिकपणे किंवा इंग्रजांनी शिकवलेल्या खोळेपणामुळे आदिवासी म्हणतात. आपल्याकडे आदिवासी कुणी नाही. अमेरिकेत आदिवासी आहेत,
ऑस्ट्रेलियामध्ये आदिवासी आहेत, कॅनडात आदिवासी आहेत, उत्तर ध्रुवावर आदिवासी आहेत, हिंदुस्थानात कुणीही आदिवासी नाहीत, सगळे इथलेच वासी आहेत. हे आदिवासी असले तर हे बाहेरने जे लोक आले मागून मुसलमान आणि इंग्रज तेवढेच इथले परके आहेत, बाकी आपण सगळे इथलेच आहोत. आपल्याकडे डोंगरात राहतो, जंगलात राहतो म्हणून आदिवासी, आणि आपण शहरात राहतो म्हणून मागून आलेली, हे खूप निर्माण केलेलं आहे. आणि आता सुदैवाने त्याला बरे पुरावे मिळत आहेत का इतिहास संशोधक तसं मांडायलाही लागले, इतिहास संशोधक मांडायला लागले. आम्ही धार्मिक माणसं तर प्रामाणिकपणे मानूनच होतो, कारण आज जे बाहेरून आले याला कोणताही लिखित पुरावा आहे, पण ही गोष्ट निराळी. पण मनु चातुर्वर्ण्यात्मक व्यवस्था मानतो, आणि चातुर्वर्ण्यात्मक व्यवस्था मानतो यात तो जन्मजात मानतो. ब्राह्मण जन्मजात ब्राह्मण, क्षत्रिय जन्मजात क्षत्रिय, वैश्य जन्मजात वैश्य, शूद्र जन्मजात वैश्य. ते आपल्या गुणांनी ब्राह्मणत्वाला क्षत्रियत्वाला योग्य होतात की नाही हा नंतरचा मुद्दा. त्यात हा प्रश्न फक्त त्रैवर्णिकाच्या बाबतीतच येतो, कारण शूद्राच्या बाबतीत येत नाही, कारण त्याला खाली जायला जागाच नाहीये. तो चांगला असला तरी तिथंच राहायचा, वाईट असला तरी तिथंच राहायचा. पण ब्राह्मणाच्या बाबतीत सन्मान नावाची जी वस्तू आहे ती ब्राह्मण वयाने लहान असला आणि क्षत्रिय किंवा वैश्य वयाने वडील असला तरी त्याला पित्या समान मानावं असं धर्मशास्त्र आहे. हा ब्राह्मणाचा मान ठेवायचा प्रश्न आहे, आणि हा ठेवला जात असे इंग्रजांचे पाय हिंदुस्थानला लागण्यापूर्वी. किती ठेवला जात असे? गोळवलकर गुरुजींनी आपल्या विचारधन नावाच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट प्रकाशित केली. ती गोष्ट अशी, नायडू नावाचा एक सरकारी अधिकारी आणि एक इंग्रज सरकारी अधिकारी, ते दोघं एकमेकांना भेटतात रस्ते, हस्तांदोलन करतात, 2-4 गोष्टी काय सुखदुःखाच्या बोलतात. त्याच वेळेला या इंग्रज गृहस्थाचा एक चपराशी त्याच्या मागे उभा आहे. तो थोडा पुढे येतो, त्याला पाहिल्यावर नायडू खाली वाकून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. का? तो ब्राह्मण. हा साहेब त्याला विचारतो, अरे मी तुझा वरिष्ठ अधिकारी, तुम्हाला फक्त हस्तांदोलन केलंस आणि याला पायाला हात नमस्कार, तो माझा चपराशी आहे, तुम्हाला तो ब्राह्मण आहे. म्हणजे हा नायडू ऑफिसर असताना चपराशी असलेल्या ब्राह्मणाला मी नमस्कार कसं करू असा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात तो त्याच्याजवळ नाही. आणि याच्याजवळ अहंगण्य नाही की मी चपराशी असून कसा मला हे काय म्हणून तो आपल्या जागेवर आहे, हा आपल्या जागेवर आहे. पण एक परंपरा मात्र सांभाळली गेली. ही कशाकरता सांभाळली गेली? ब्राह्मणाजवळ काही शिल्लक नाही धर्मशास्त्राप्रमाणे. म्हणून मी नेहमी गमतीनं म्हणतो की कुणी जर चुकून एखादा राज्याकरता असा आला की आम्ही मनुस्मृतीप्रमाणे राज्य करू, तर आजचा ब्राह्मण मनुस्मृती जाईल आणि शूद्र ती डोक्यावर घेऊन नाचेल. कारण मनुस्मृतीनं ब्राह्मणाला नमस्काराशिवाय काही शिल्लक ठेवलेली नाही. सगळ्यात चांगला ब्राह्मण कोण? मनुतेप्रमाणे शिलोंश वृत्तीने राहणारा. शिलोंश वृत्ती म्हणजे शेतात खळं भरून गेलं म्हणजे जे धान्य पडतं ते वेचून आणायचं, बाजार उठून गेला म्हणजे जे पडतं ते वेचून आणायचं आणि त्याच्यावर जगायचं. आता कोण ब्राह्मण आज असा जगणार आहे? हा सगळ्यात चांगला ब्राह्मण, आणि ज्याच्याजवळ 1 वर्षाचं संग्रह आहे तो सगळ्यात कनिष्ठ ब्राह्मण. त्याच्यापेक्षा बरं असूच शकत नाही. जर 3 वर्षाचा असला तर त्यानं सोमयातून सगळं दान केलं पाहिजे, हे म्हणून सांगतो. आता शिलोंच्या वृत्तीने चरितार्थ बघायला पाहिजे ना. त्याग हेच भूषण आहे. ब्राह्मणस्य तु देहोयम सुखार्थं नैव जायते इह क्लेशाय तपसे परेत्यच परांग. ब्राह्मणाचा देह कष्ट करण्याकरता जन्माला आलेला आहे, त्याने तेवढ्यावर जेवढं होईल तेवढ्यावरच जगावं. शरीर सांभाळणं. नंतर क्रमांक 2 आहे आयाची तृप्तीने राहावं. पण मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांना फार प्राधान्य दिलं गेलं असं लोकांचं गैरसमज. याला प्राधान्य म्हणत नमस्कार करायला सांगितलं की ब्राह्मणाचा अपमान करू नये, त्याला नमस्कार करावा. पण नमस्कार कोणाला करावा ते दुसऱ्या ठिकाणी सांगितले. इथे सांगितले सगळ्या ब्राह्मणांना नमस्कार करावा, आणि दुसऱ्या ठिकाणी सांगितले की असा वागणारा जर ब्राह्मण नसेल तर त्याला शूद्राहून शूद्र समजावं. आता काय राहिलं? आता हे कोणी पुढे आणत नाही, तेवढं ते पुढे आणतात. आता प्रश्न एक गोष्ट लक्षात घेण्याची गोष्ट आहे की माणूस आहे, त्याला जगावंसं वाटलं पाहिजे अशी सोय काही असली पाहिजे की नाही?
आता ही सोय त्याला ऐहिक सोय नाही, त्यानं सगळ्या जन्म विद्याध्ययनात घालवायला पाहिजे. दान दक्षिणा घ्यायची तर कोणाकडनं घ्यायची ते ठरवलं पाहिजे. वाटेल त्यानं देतो आणि वाटेल तो घेतो हे चालत नाही. तो देणार आहे पवित्र पाहिजे. त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुढे सांगितले की बाकीच्या सगळ्या पापांना प्रायश्चित्त आहे. दानाला जर काही पाप घडलं तर ते दानाचं जेवढं घेतलं तेवढं सगळं परत करायचं मग प्रायश्चित्त घ्यायचं असं सांगितलं. आता हे सगळं म्हणून सांगितलंय. यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकच लक्षात ठेवून करत चालेल हे मतलबाचं लक्षात ठेवता. आता या सगळ्याच्या पाठीमागे एक जी भूमिका आहे चातुर्वर्ण्यात्मक भूमिका, ही माझं आजही प्रामाणिक मत आहे इतक्या वर्षाच्या वाचन म्हणून चिंतन श्रवणानंतर, की समाज रचनेच्या जितक्या काही व्यवस्था असतात त्या चातुर्वर्ण व्यवस्था ही सगळ्यात चांगली आणि कमी दोष असलेली व्यवस्था आहे. पण जगाच्या पाठीवर अन्य देशात अशा काही व्यवस्था आहेत का दुसऱ्या परी? होत्या एकेकाळी होत्या. सगळ्या देशात जिथे जिथे मनुष्यवस्ती होती तिथे उण्याधिक प्रमाणात चातुर्वर्ण होते. हे नष्ट झाले कारण परंपरा तुटल्या. आजही तुमचे इथले लोक अमेरिकेत जेव्हा लहानाचे मोठे होते त्यांचं काय होतं? त्यांचं जे होतं ते सगळ्यांचं झालं, तिथं पिढ्यानपिढ्या झालं. आता इंटरनेट सारखी प्रचार माध्यम असताना सुद्धा जर अमेरिकेत राहणारा मनुष्य पुरा, कारण आत्ता 5-6 वर्षापूर्वी वर्तमानपत्राचा लेख आला होता की एक अमेरिकन स्थायिक झालेला हिंदुस्थानात आला, तो 12 वर्षापूर्वी आला होता आणि 12 वर्षानंतर आता मुक्त आला 2 वर्षापूर्वी. तो म्हणला मी 12 वर्षापूर्वी आलो तेव्हा शहरामध्ये मी हिंदुस्थानात आलो असं मला वाटत होतं. आता मी 12 वर्षानंतर आलो, मी हिंदुस्थानात आलो का अमेरिकेत येते अजून मला कळत नाही. तर काय मिळवलं तुम्ही? आणि चातुर्वर्ण व्यवस्था चांगली का? आणखीन एक कारण, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि श्रमकौशल्य ज्याचं विकेंद्रीकरण आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला सत्ता संपत्ती नाही, ज्याच्याजवळ सत्ता आहे त्याला ज्ञान संपत्ती नाही, ज्यावेळेस संपत्ती आहे त्याला ज्ञान सत्ता नाही, आणि त्याच्याजवळ श्रमकौशल्य त्याला सत्ता आहे नाही संपत्ती. ज्ञान नाही याचा अर्थ आपापल्या व्यवसायाचं ज्ञान नाही असं नाही. आजही आपल्याकडे जे परंपरागत व्यवसाय आहे, तुम्ही शेगावला जाऊन मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, तिथे संगमरवरावर नक्षीकाम करणाऱ्या एक जाती आहेत, राजपूत जाती आहेत. तिथे त्यांचं 150 ते 200 रुपये त्यांना वेतन आहे रोज. आणि 50-55 वर्षाचा त्याचा बाप आणि 16-1 वर्षाचा त्याचा मुलगा दोघं बरोबरीने काम करतात आणि बरोबरीने पैसे घेतात. आता मला सांगा कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं होतं? आता हे कुठे झालं? परंपरेने झालं. बरं, बापाचा व्यवसाय मुलाकडे त्याच्यामुळे लायसन्सची भानगड नाही, परमिटची भानगड नाही. आता हे सगळे इथे व्यापारी बसले, त्यांना विचारा लायसन्स परमिटने किती यांचा जीव जातो. पुरी स्पर्धा नव्हतीच, माझ्या कुटुंबातला आहे. आता स्पर्धा असेल तर माझ्यात आहे. आज काय होतं की कोणाजवळ सत्ता असली तर त्याच्याजवळ संपत्ती गोळा करतो. सत्ता संपत्ती गोळा झाली की ज्ञान जे लोक आहेत ते भाड्याने मिळणारे विद्वान पुष्कळ आहेत, त्यांना भाड्याने घेतो आणि आपला प्रचार करतो. त्यामुळे सत्ता, संपत्ती, ज्ञान हे सगळं एकत्र झालं. एकेकाळी नुसते साखर सम्राट होते, आता शिक्षण सम्राट जन्माला आले की नाही? कशाला जन्माला? ब्राह्मणांना विद्या शिकवायचे पण त्याचा पैसा घेता नाही. शिष्य विद्या पूर्ण झाल्यानंतर आनंदाने जेवढी दक्षिणा देईल तेवढीच ब्राह्मणाची. विद्या विकणाऱ्या ब्राह्मणाला कनिष्ठ लेख आहे. आता भानगड नाही कुठे? एक. आणि दुसरं, हे सगळं समाज घाटघट तेव्हा चांगलं चालेल जेव्हा कुटुंब व्यवस्था चांगली असेल. जर कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली तर सगळा समाज विस्कळीत होईल. म्हणून कुटुंब व्यवस्था सांभाळली पाहिजे. आता कुटुंब व्यवस्था सांभाळली म्हणजे स्त्री आणि पुरुष एकत्र आले पाहिजेत. हे नवरा बायकोच्या नात्यानेच एकत्र आले पाहिजेत. नर मादीच्या नात्याने एकत्र होऊन उपयोग नाही. नवरा बायकोच्या नात्याने म्हणजे पतिपत्नीच्या नात्याने एकत्र आली तर बाकीची सगळी नाती जन्माला येतात. जर पतिपत्नीच्या नात्याने एकत्र आली नाहीत तर नातीच जन्माला येत नाहीत. आज जसं तुमच्या झालंय की आज आत्या नाही, मावशी नाही, मामा नाही,
काका नाही, भाऊ नाही, बहीण नाही, एक. आता या माणसाला कोण आहे? अजून काही दिवस आईबाबांचा पत्ता आहे, पुढे तोही राहणार नाही. काय होईल कुटुंब व्यवस्थेचं? परदेशामध्ये कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे, बालगुन्हेगारी प्रमाणाबाहेर वाढते आणि या सगळ्याच्या पाठीमागे कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कारण उगो सहस्रबुद्ध्यानेच लिहिलेला आहे 68 साली समृद्धीचा शाप या नावाचा. त्यात त्यांनी लिहिले की बाल गुन्हेगारी वाढली नसेल तर तो समाज विकसित झाला असं म्हणताच येणार नाही. समाज समृद्ध झाला तर किती गुन्हेगारी वाढली ते सांगा, मग समाज विकसित झाला नाही तर नाही. आता हे काय विकसितचं गमक आहे का? समृद्धीचं गमक आहे का? आता जर पती पत्नी या नात्याने एकत्र राहायचं ठरवलं तर पत्नीने कसं राहावं आणि पतीने कसं राहावं हे ठरवलं पाहिजे की नाही? आता याकरता स्त्रियांचं शील सांभाळलं पाहिजे की नाही? स्त्रियांचं शील सांभाळायचं असेल तर स्त्रीनं कसं वावरावं हे ठरलं पाहिजे की नाही? तुम्ही मला एक सांगा की सोनं ही मूल्यवान वस्तू आहे ठरलं एकदा की सोनं ही मूल्यवान वस्तू आहे. ती वस्तू मूल्यवान आहे म्हटलं ते एका घरात त्याच्याकडचं सोनं चोरीला गेलं म्हणून त्यांनी तक्रार केली, मला सोनं चोरलं. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलं कुठे ठेवलं होतं? तुम्हाला राहण्यात ठेवलं होतं सोनाड्या. त्या पोलीस ऑफिसरनं चौकशी किती केली असेल कोण आठवत? त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं असेल वेड्याच्या इस्पितळात म्हणून ठेवा. सोनं म्हणतो ना अंगणात त्या कोणाड्यात ठेवतो. आता सोनं कडीकुलपातच ठेवलं पाहिजे की नाही? जर सुरक्षित राहायचं असेल तर. नसेल तर मग कडीकुलपाचा दाच बांधून काढतो. एकेकाळी माय मावल्या घराच्या बाहेर पडतच नव्हत्या आणि मुसलमानांच्या राजवटीमध्ये हा धोका फार निर्माण झाला. पूर्वी इतका नव्हता. पूर्वी आपल्याकडे पडदा जो पाळत असत ती पुरुषाची दृष्टी पाळत असे. स्त्रियांना आपली मुद्रा पडद्या पळण्याची गरज नव्हती. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, प्रत्येक पुरुषाने आपल्या हृदयावर कोरून ठेवावा असा प्रसंग. ती सीता रावण पळवून येतो तेव्हा ती आपल्या अंगावरचे दागिने काढून ती खाली टाकते. खाली वानर बसलेले असतात त्यांच्या. ते रामचंद्र जेव्हा शोक करीत हुडकत येतात तेव्हा मारुती ते पुरुषून त्यांच्या पळू ठेवतो. रामाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तो लक्ष्मणा दागिने ओळखीचे का बघले? तो लक्ष्मण म्हणतो नाहंजानामी केयुरे नाहंजानामी कुंडुले मुकुरे त्वभिजानामी नित्यम पादामी म्हणून. ते म्हणतो यातले बाजूबंद गळसरी बिंदी बिजोरा यातलं माझ्या काही ओळखीचं नाही, फक्त पैंजण माझ्या ओळखीचे आहेत. रोज नमस्कार करताना मी ते पाहत होतो. आता पडदा कोणी पाळला? पुरुषाच्या दृष्टीने पाळला. याची गरज जेव्हा निर्माण झाली ती मुसलमानी राजवटीत झाली. आता शोक करण्याचं काय कारण आहे? आणि त्याकडे मनुस्मृती जाण्याचं काय कारण आहे? मनुस्मृतीत पडद्याचा उल्लेख नाही, पण स्त्रीनं कुटुंब सांभाळावं असं मात्र म्हटलंय. स्त्री धनावर पुरुषाचा अधिकार नाही म्हणून सांगितलं की स्त्रीधनावर पुरुषाचा अधिकार नाही. आणि स्त्रीधन कोणतं? तर नवऱ्यानं किंवा सासऱ्यानं खुशीनं जे दिलेलं असेल ते आणि बापानं जे दिलेलं असेल ते. बापाकडनं मागून घेऊ असं सांगितलं नाही. आज तुमच्या मनुस्मृतीत जाण्याच्या काळामध्येच बापाकडनं मागून घेऊन म्हणजे मुली जबाब म्हणजे काय विचारायला नको, रिकामी पिशवी घेऊन येऊन घरून घेऊन जावी. पूर्वी या काही मुलीच्या बापाला मुलाच्या बापाला लग्नामध्ये सारखा खर्च असेल. ही जी मागच्या पिढीतली लोक आहेत त्यांना विचारा की मुलीच्या बापानं जर दक्षिणा दिली 1 रुपया तर मुलाच्या बापाला 2 रुपये दक्षिणा द्यायला लागत असेल. त्याने 3 साड्या घेतल्या तर याला 4 साड्या घ्यायला लागत असेल. त्याने 1 जेवण घातलं तर याला 2 जेवण घालायला लागत असेल. अजून पद्धत आहे म्हणून उज्जैनच्या भागामध्ये अजून आहे म्हणे ती पद्धत. अजून आहे पण म्हणजे काही ठिकाणी आहे. जुन्या पिढीत होती. आता आज कुठेच राहील. हे कुणी केलं? म्हणून मनोवर एवढा रोष का म्हणजे ज्या लोकांनी एक तर ते अभ्यासू होते की असं आहे. हे सगळं मुळात पाप इंग्रजांचं आहे. आपण महामूर्ख त्याला बळी पडलो. आपल्याकडे ज्या अर्थाने विषमता म्हणतात त्या अर्थाने विषमता नव्हती, विविधता होती. इंग्रजांनी प्रत्येक विविधतेला विषमतेच्या आणि विषमतेला विरोधाच्या रूपात उभी केली. त्याचे परिणाम आहेत हे एक. आणि दुसरा विचार करण्यासारखं आहे, जाळणं ही काय संस्कृती आहे का? ही जर मुसलमानांची संस्कृती झाली. तू कोणतरी मुसलमान खान म्हणावा म्हणाले, अरे जे पुराणात आहे तेच यात पुस्तकात आहे का? हो.
मग काय करायचं ठेवून याला पुराणात आहे, जे पुराणात आहे त्याला विरोधी पुस्तक आहे का? हो, मग ठेवून काय करायचं, जाळूनच टाकलं पाहिजे. आता ही जी विचारसरणी आहे ही आमची विचारसरणी नाही, ही मुसलमानी विचारसरणी आहे. आम्ही चारवाक, आम्ही वेदाचे पूजक आहोत. वेद आम्हाला आम्ही वेदाला प्रमाण मानतो. हा चारवाक वेदाला शिवाय घालतो. आम्ही ईश्वर मानतो तो ईश्वर नाही म्हणतो. आम्ही श्राद्ध भक्ष करावे म्हणतो तो श्राद्ध भक्ष नको म्हणतो. आम्ही परलोक मानतो तो परलोक मानित नाही. आजचे जे सगळे सुधारक आहेत ते चारवाकाचे अनुयायी आहेत. एकही नवीन मुद्दा त्यांनी आक्षेप निर्माण केला नाही. चारवाकानं उपस्थित केलेल्या संस्कृती विरोधी मुद्द्याच्या पेक्षा एकही नवा मुद्दा आजचा सुधारक उत्पन्न करीत नाही. मग ज्ञानेश्वरांचा अनुयायी मी आणि चारवाकाचा अनुयायी हा, दोघात फरक काय? तोही गतानुगतिकच आहे. मी ज्ञानेश्वरांना गतानुगतिक आहे, तो चारवाकाला गतानुगतिक आहे. पण आहे गतानुगतिकच की नाही? नवीन मुद्दा त्यानं काय काढला? काय काढला नाही. आता स्त्रीनं जर घरात राहायचं असेल तर करिअर ते डोक्यात चिरले आहेत बायकांच्या. घर चांगलं सांभाळणे करिअर नाही. विमान परिचारिका जी असते ती रांधत नसेल पण वाढा आणि उष्टी काढा एवढंच काम करते ना. मग सगळ्या गावाचं उच्चीषण करण्यापेक्षा आपल्या घरातल्या माणसांचं करणं जास्त अपमान करणे. स्त्रीकडे उपभोगाच्या वृत्तीने पाहतात, हे लादलेलं आहे. म्हणून सांगितलंय अर्धम भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमस्तका भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः. यात कुठं उपभोग वृत्ती आहे? मनुष्य आता उपभोग वृत्ती जर स्त्रीची केली असेल ते मॉडेलिंगचं जे प्रकरण आहे यांनी स्त्री शरीराला उपभोगाचं स्वरूप आणलं. स्त्री चित्र छापल्याशिवाय तुमचं मासिक चालत नाही, तुमचं वर्तमानपत्र चालत नाही. स्त्रीला जास्तीत जास्त उघडी केल्याशिवाय तुमचे सिनेमे चालत नाहीत. आता ही उपभोग वृत्तीने स्त्रियाकडे पाहण्याची दृष्टी आहे का आदराने पाहण्याची दृष्टी आहे? कोणती दृष्टी आहे? आणि याची लाज नाही वाटत तुम्हाला? हे काही महिला मंडळ याच्या विरुद्ध तक्रार करीत नाही. लाज वाटायला पाहिजे की नाही? कोणा वाटत नाही. तुम्ही वर्तमानपत्रात शेवटची 2 पुरवण्या बघा काय असतं त्याच्यावर. आज ह्या मायमाऊली इथे बसेल त्यांना ते एक एक चित्र दाखवा की बायानो तुमचं चित्र असं छापलंय बघा, कसं वाटतं त्यांना. आता स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहण्याची दृष्टी कोणाची? तुमची अलीकडच्या लोकांची का आमची जुन्या म्हाताऱ्या माणसांची? आणि मग नावं आम्हाला ठेवता लोकांची. तुम्ही उद्दंडपणाने बोलता, तुमच्या हातात प्रचाराची साधन आहे म्हणून वाटेल ते बोलता. काय आमचा प्रचार कुठे होतच नाही, कुणी पाठवलं तर छापत नाही. मनुस्मृतीवर म्हणजे आपण सध्या लिखाण करतो त्याचं स्वरूप काय? याचं स्वरूप असं आहे की असे मनुस्मृतीचे श्लोक आहेत ते सगळे दिले आहेत आणि जिथे फार वादाचा मुद्दा आहे तिथे माझं भाष्य दिले खाली आणि त्याला जवळजवळ 100 पानाची प्रस्तावना दिली आहे. त्यात हाच विषय मांडला की चातुर्वर्ण्याची आवश्यकता काय चातुर्वर्ण्य चांगला, हे विकेंद्रीकरण आहे म्हणून हे नाकारणार आहात का तुम्ही? आता शूद्राने सेवा करावी असे म्हटले. सेवा शब्द वाईट आहे का मुळात? आज तुमचे सगळे IAS आणि ICS ऑफिसर म्हणजे सर्व्हंटच आहेत ना. मग सर्व्हंट म्हणणं जर वाईट नाही तर सेवक म्हणणं वाईट कसं झालं? व्यवसायाची विभागणी केली आहे की त्यांना सेवा करावी. आज सगळे सेवकच आहेत. आज ब्राह्मणापासून म्हणजे जो उठतो बरं उद्योगधंद्याचं स्वातंत्र्य नाही. मला इमानदारीने सांगा उद्योगधंद्याचं स्वातंत्र्य आज आहे का रे? मी उठलो आणि एखादा उद्योग करायला लागलो तर माझं गाळा धरतं की नाही कोणीतरी? का? लायसन्स परमिट काढताना कोणाची जाती पुरवायला लागते की नाही? आणि काय काय करावं लागतं? नवीन उद्योजक डोकं धरून बसतात, कुणीकडे या भानगडीत पडलो म्हणतात. एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज हे 2च व्यवसाय आहेत का लोकप्रिय? आणि त्याच्याकरता 20-20 लाख 25-25 लाख 30-30 लाख रुपये कॅपिटेशन फी द्यावी लागते. आता 25-30 लाख देऊन जो बाहेर पडेल तो डॉक्टर बाहेर पडेल का खाटीक बाहेर पडेल? आमच्याकडे स्वातंत्र्यच नाही. तुझ्या बापाचा व्यवसाय कोणता? तुझ्या आईचा व्यवसाय कोणता? तो व्यवसाय तुझा. जन्माला आला की लायसन्स परमिट घेऊनच जन्माला आलाय. आणि ज्याने ज्ञान मिळवायचंय त्याला आकर्षण नाही बाहेरच्या गोष्टीचं. तो आपला देवदेव करतो, ज्ञान मिळवतो, ज्ञान सांगतो.
तुम्ही नमस्कार केला तर आता मनुष्य स्वभावाने काही दोष निर्माण होतील. आणि यातही सगळ्यात जास्त केव्हा पोचले गेले हे उत्तर पेशवे. आणि तुमचे जे सगळे तथाकथित सुधारक आहेत हे उत्तर पेशवायला जवळचे, त्यामुळे त्यांच्यापुढे ते सगळं भ्रष्ट काळ आहे तेवढंच उचलून दाखवतात. पण हिंदुस्थानचा इतिहास काय 150 वर्षाचा आहे का? हजारो वर्षाचा इतिहास आहे. तेव्हा काय होतं? आंबेडकरांच्या चित्रपटात जे दाखवलंय शूद्र माणसाशी ते गळ्यात लागली तो पूर्वी होतं का? हे अगदी खोटं आहे. आता तू पत्रकार आहेस, जीवन कुलकर्णी नाव कधी ऐकलेस? त्या जीवन कुलकर्णीनं सोबत मध्ये अस्पृश्य महाराजांच्या गळ्यातली मडकी फोडा अशा असायचे सोबत 3, 4, 5 लेख लिहिले. त्याच्या आधी कानं केळकरांनी लिहिले आंबेडकरांच्या विरुद्ध. आंबेडकर पुरावा देऊ शकले नाहीत आणि आंबेडकर शेवटी काय म्हणाले, या ब्राह्मणाच्या विरोधी असल्यामुळे यांनी पुरावे जाळले म्हणले. अरे तुमची ब्राह्मणेतराची संस्थानं जास्त होती ना, तिथे तर ब्राह्मण गेला नाही जाळायला. आणि शनिवारवाडा तर इंग्रजांनीच जाळला मुळी, तुम्ही ब्राह्मण जाळला नाही. ते ब्राह्मणेतर जे आहेत त्यांच्याकडे पुरावे पाहिजेत की नाही? पेशव्यांच्या हुकमाची त्याची मटकी बांधा, कुठेही पुरावा नाही. पण त्या चित्रपटाची सुरुवातच त्या दृश्यापासून केली आंबेडकर. असं आहे, संघर्ष निर्माण करणे आणि भांडण वाढवणे हा इंग्रजांचा हिताचा गोष्ट होती. त्याने ते वाढवून ठेवलं. आज तुम्ही तसंच त्याच पाहिल्यावर चाललंय. पूर्वी फक्त लग्नात जात पाहावी म्हणत होते, आता लग्नातच फक्त पाहू नका म्हणतात. निवडणुकीत अध्यक्ष अवश्य जात पाहिली पाहिजे. हे तुमची लोकशाही तेवढं सांगा मला. आम्ही लग्नात जात पाहत होतो, जेवताना जात पाहत होतो. आता ह्याच 2 ठिकाणी जात पाहू नका म्हणतात आणि निवडणुकीत तर नोकरीत तर नक्कीच जात पाहिली पाहिजे म्हणतात. आता कोण सुधारक कोण मागायचं तुम्ही ठरवा. आणि जे लाज नाही तुम्हाला, आपला काही चुकला असेल मला वाटत नाही. आंबेडकरांनी 15 वर्ष आरक्षण पुरे म्हटलं होतं. 50 वर्ष झाली अजून आरक्षण वाढतच आहे, कमी होत नाही. हा काय प्रकार आहे? समजा माझ्या बापानं अन्याय केला असेल, तुष्यतु दुर्जन अन्याय म्हणतात त्याला. ठीक आहे, माझ्या बापानं अन्याय केला, मी काय केलं? मला त्रास काय म्हणून? मला 80 मार्क मिळाले तरी प्रवेश मिळत नाही, तो 45 मार्काचा चढून जातो वर. आज सामान्यतः 50च्या आसपास आलेले जे सगळे सरकारी अधिकारी आहेत त्यांना प्रमोशन हरिजनांना मिळाल्यामुळे काय चाललंय ते विचार. आणि त्याचं उत्तर काय? आजपर्यंत तुम्ही छळलं, आता आम्ही छळून घेणार. अरे वा, तुला छळल्याची कुठं तू ऑफिसमध्ये बसून छळणार? याला स्वतःला कळत काही नाही. बरे बोलायची हिंमत नाही कोणाची. कोणी बोलू शकतो? तेव्हा स्त्रीनं घरात राहणं ही चांगली गोष्ट आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्या बाबतीत असा आहे की आज अंगावरचं दुधाचं महत्व नव्याने कळल्यासारखं सगळ्या जगभर झालं. पिढ्यानपिढ्या तेच करीत आलेलो. आता तुम्ही प्रचाराचं साधन सगळ्यात चांगलं वगैरे वगैरे त्याचं गुणगौरव सुरू केले. दूध जर अंगावर यायचं असेल स्त्रीला तर स्त्रीचं जीवन पद्धती कशी असेल हे ठरलं पाहिजे की नाही? जर पुढच्या पिढीच्या रक्षणाकरता अंगावर दूध येणं चांगलं असेल आणि अंगावर दूध फक्त स्त्रीलाच येत असेल तर तिची जीवन पद्धती कशी असावी हे ठरलं की नाही? ती कोणत्याही ताणतणावापासून मुक्त पाहिजे. बाहेर पडलेली स्त्री ताणतणावापासून मुक्त राहते का? मग दुधाचं काय करायचं? मग दूध चांगलं तरी म्हणू नका. पण ज्या माऊल्यानं दूध येत नाही त्यांची पोरं वाढतातच ना. आणखी तुमच्या देशात बेकारी आहे म्हणतात. एका घरातली 2 माणसं मिळवतात त्याचा परिणाम एक घर उपाशी राहण्यास होतो की. मग एक नियम तरी करा, नोकरी नवऱ्याला तरी मिळेल नाही ते बायकोला तरी मिळेल. दोघांना नोकरी मिळायचीच नाही. तुम्ही समान हक्क मानता ना, ठीक आहे समान करा नियम, बघा काय होतं. मला उज्जैनीलाच एक प्रश्न विचारला होता, बालक दिन होता. बालक दिन तिथं तुम्हाला ते श्रोत्याने एक चिठ्ठी पाठवली की आज बालक दिन आहे, याबद्दल तुमचा संदेश सांगा. मी म्हटलं लहान मुलाच्या संगोपना करता आई किंवा बाप यापैकी कुणीतरी एकाने घरी राहा. बरं
श्रोता खवत होतं. त्याला दुसरा प्रश्न विचारला की कुणीतरी एकाने घरी राहावं असं मी म्हणजे एवढ्या करता म्हणतो की माझ्या विरुद्ध लाटणी मोर्चा निघून येईल. स्त्रीमुक्ती चळवळ जर मी म्हणलं की बाईनं घरी राहावं तर उद्या लाटणी मोर्चा निघेल. म्हणून म्हणतो कुणीतरी एकाने घरी राहावं. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करणार की नाही. म्हणून होतो केला आहे. आज म्हणून सांगितलेलं कर्मकांड पुष्कळ आहे, ते करणं शक्य नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याकडे आता नामापर्यंत खाली आणलं ना संतांनी. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. आम्ही ज्ञानेश्वरांना डोक्यावर घेऊन नाचतोय, ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या दृष्टीने म्हणून आम्ही नाकारलाच आहे. पण तुम्ही ईश्वरही नाकारता आहात, परलोकही नाकारता आहात, मनुस्मृतीचं मग पुनर्जन्मही नाकारता आहात. मनुस्मृतीचं हे नवं रूप मांडलं का तुम्ही, किंवा यातल्या त्याच गोष्टी एवढ्या असू शकतात त्याचे नाही आज आचरणात आणणं शक्य नाही. म्हणजे आजच्या काळाच्या दृष्टीने त्याचे एक गोष्ट लक्षात ठेवा. आजच्या काळाच्या दृष्टीने आरोग्य संपन्न मनुष्य असताना त्याचे जे आहार विहार असतील ते रोगी माणसाचे असू शकतात का. मग रोगी माणसाला दुधाचं पथ्य आहे म्हणा, दूध त्याचे काय म्हणता, कोणाला चांगलं नाही का म्हणता. आज मला चांगलं नाही मान्य आहे. ज्ञानेश्वरांनी जसा काही भाग त्यातला हे करून दिला. आता एक गोष्ट ज्ञानेश्वरांनी वेदाला कुठं नावं ठेवलीत सांगा, आणि तुमचे जे हट्ट आहे ते ज्ञानेश्वरांनी पुरवलेत का ते सांगा. ज्ञानेश्वर काय म्हणतात उपासनेच्या बाबतीत, द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी दोघासही सरोभरी निपजे यागू. ब्राह्मण 6 षटकर्म करतो, शूद्र त्याला नुसता नमस्कार करतो, दोघांनाही यज्ञाचं फळ सारखंच मिळतं. आता काही न करता नुसत्या नमस्काराने यज्ञाचं फळ मिळणं चांगलं का सगळी यज्ञाची कटकट डोक्यावर करून त्यातनं पुन्हा प्रायश्चित्ता होम करीन त्यातल्या चुका करणं चांगलं, कोणतं चांगलं. शूद्राला सगळी शूद्रे नास्ती पातकम. शूद्राला पातक नाही मी त्याने खून करा बलात्कार करा हे त्याचा अर्थ नाही. पण आंघोळ करून जेवलंच पाहिजे भानगड नाही. आंघोळ न करता जेवलं तरी चालतं, 2-2 दिवस आंघोळ नाही केली तरी चालतं. असे जे नियम आहेत तुमचे हे शूद्राला नाही. आता हे त्याच्या उद्योगधंदे त्याला सोयीचे आहेत का गैरसोयीचे आहेत. आणि आता असं असणारा जो मनुष्य आहे तो थोडा जपून वागणारच. आज आपल्या संस्कृतीमध्ये आंघोळ झालेला मनुष्य आणि आंघोळ न झालेला मनुष्य यामध्ये स्पष्ट भेद आहे की नाही. आता आंघोळ न झालेला ते शत्रू असतो का आंघोळ झालेला. आमच्या संस्कारात आहे. मी माझ्या डाव्या हाता उजव्या हाता इतका स्पर्श मानित नाही, माझाच डावा हात आहे. शत्रुत्व आहे का हे. एक मर्यादा आहे. पूर्वीच्या स्वतः घरामध्ये ती सोहळ्यामध्ये स्वयंपाक करणारी बाई असे, आणि हे सोहळं कोमती माणसापर्यंत म्हणजे वैश्यांच्या पर्यंत शिल्लक होतं. अजून उदाहरण एक त्याचं जिवंत शिल्लक आहे माझ्या माहितीवर, माहित नाही. आमची पार्वतीबाई पत्तेवार आहे ना, तिचं सोहळं कोण्याही ब्राह्मणापेक्षा कडक होतं विचारायला असता. आणि यांच्यात संध्या होत्या, यांच्या पुढे संध्या गेल्या. त्या पार्वतीबाईचा सासरा म्हणजे बाबा पत्तेवार तो संध्या करता मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी 8-9 वर्षाचा होतो. ते म्हणजे माझी मुंजी जाईल. आता लग्नाच्या आधी जाणवं घालतात लोक याची मुंजी यांनी सोडली. आणि तिकडे त्या केरळमध्ये आता जाणीव वाटतच समारंभ झाला परवा. म्हणजे ज्यांच्यात मुंजी होती त्यांनी मुंजी सोडल्या आणि ज्यांच्यात मुंजी नव्हत्या ते मुंजी करायला लागले. आता काय झालं मुंजीचा विषय काढल्यामुळे ते त्रैवर्णिकांच्या गायत्री मंत्र वेगळा आहे, प्रत्येकाचा मंत्र वेगळा आहे. त्यांचं मुंजी बंधन असं वेगळं आहे का त्या नाही. मुंजी बंधनाची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. कारण छत्रपती शिवाजीने सुद्धा मागून मुंजी केलं होतं, त्यामुळे क्षत्रिय लोकांना कळलं इथलं की राज्याभिषेकाच्या पूर्वी. पण हे जर खरं तर कोल्हापूरच्या राजाने मुंजी का नाही करून घेतली, वेदोक्ताचा भाग का काढला मुंजी न करून घेता. इंग्रजांच्या सोयीचा म्हणून काढला. पण हे आज ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. तुम्ही तरी भाविक मंडळी बसलाय म्हणून नाही, इथेच काढले कोण बरे. याच अनुषंगाचा दुसरा उपप्रश्न की कुमारिकांची काही मुंज करण्याच्या अलीकडे काही झालेले समाज असं पूर्वी होतं का. नाही, विवाह हा एकूच संस्कार होता बायकांच्या.
उपनिषद त्यावेळी काळामध्ये उपनिषद काळात होतात व्रतबंधन म्हणजे करायचे. मग उपनयन संस्कार म्हणून मुलींना पण ब्रह्मवादी वगैरे कशाला उल्लेख आहे? ब्रह्मवादीने म्हणजे काय बोलले काय तो त्यांचं असं म्हणणं की त्यांना मौंजी बंधनाचे संस्कार करून जसं मुलाला विद्यादानाचा अधिकार दिला जातो तसा तिला दिला जातो मग ती ब्रह्मवादिनी होती पुढच्या काळात. असं लिहिलंय का कुठं मला आणून दाखव ती ब्रह्मवादिनी होते मान्य. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुकारामाला शूद्र आहेत ना, हा. शूद्र आहेत ते काय म्हणतात, वेदाचा तो अर्थ अमासिद्ध ठावा इतरांनी व्हावा भार भार. आता याची तुकाराम महाराजांची वेदाचा अर्थ करण्याकरता त्यांची मुंजी झाली असली पाहिजे असा अर्थ करणार का तुम्ही? कसं आहे ते ब्रह्मवादींचं? ती ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेते ती ब्रह्मवादिनी आहे तर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेते. वेदाचं अध्ययन केल्याचं कुठं अर्थ आहे? आणि त्याची नोंद केली उपनिषद आहे. अलीकडे आता कुमारी मुलींच्या व्रतबंधाची सोय खूप आहे आणि आज कोण काय करावं हा प्रश्न स्वतंत्र आहे. आज बायका पौरोहित्य सुद्धा करतात. पौरोहित्य करतात इतकंच नाही तर मी एका भाऊला विचारलं तर म्हणजे पाळीच्या दिवसात काय करतात आमंत्रण आलं तर तेही त्यांना सांगून करतो म्हणजे ते ना चालतं. आता आणखीन किती खाली जायचं? आता खाली जायला जागा नाही. हे काही पुढारल्या संस्थांनीच आता हे स्वीकारलं. पुढार ज्ञान प्रबोधिनी सारखी संस्थाच. मी सांगतो ना, कोण काय करतं याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. शास्त्रीय पद्धती. शास्त्रीय सत्य काय? शास्त्रीय सत्याचं तुला सांगतो. आत्ता 1993च्या तिसरीमच्या दिवाळी अंकामध्ये मी सांगतोय माहिती आहे, तिसरीमचा दिवाळी अंक 1993 एका बाईनं संशोधन करून पुरुषाचा मेंदू आणि स्त्रीच्या मेंदूचा फरक असतो असं सिद्ध केलं. आता तिला सभेमध्ये अडवलं की हे तुम्ही काय मांडता, हे समाज विरोधी आहे. आधी स्त्रियांना दास्यात ठेवण्याची पुरुषांची प्रवृत्ती आहे, कमी लेखण्याची प्रवृत्ती आहे. तुम्ही हे संशोधन मांडलं म्हणजे त्यांना आणखीन बळ मिळेल. आता खरंच बोलायचं नाही आणि तेच अनुवंशाच्या बाबतीत आहे. 52% गुण अनुवंशातून येतात असं अनुवंश शास्त्रज्ञ म्हणतात. आता वर्णसंकर चांगला का वाईट ठरवा. 52% गुण जर अनुवंशातून येत असतील तर अनुवंश सांभाळला पाहिजे की नाही? बरं, कुत्र्याची वारसाणाऱ्या कुत्र्याचे अनुवंश सांभाळतं की नाही? दुधाळ गाईचे अनुवंश सांभाळतं की नाही? स्पर्धेत धावणाऱ्या घोड्याचे अनुवंश सांभाळतात की नाही? का त्यांचे अनुवंश का सांभाळतात? कोणत्याही घोडं ठेवा त्याला शिकू आपण. मग माणसात थोडं पुरा. आणखीन काय गंमत आहे, याचा तोटा 3-4 वर्षांत लक्षात येतो. पिढी 3-4 वर्षात बदलते त्यांची. माणसाची पिढी म्हटलं 25 वर्ष लागतात. लवकर लक्षात येत नाही. लवकर लक्षात येत नाही, काही दोष निर्माण झाले. म्हणून हा सगळा विचार केला आहे. म्हणून म्हणून चांगला केव्हा येणार आपण ते ग्रंथ लवकर येईल असं वाटतंय. कारण ती येईलच की नाही शंका होती मला. पण काय परमेश्वराची इच्छा माहित नाही. तो मनुस्मृती पुरावेल असं मला वाटलं नव्हतं. मला रोज वाटायचं की 10 वर्षापूर्वी आपण काम सुरू करायला पाहिजे होतं. आता 80-81 हे काही वय नाही मनुस्मृती लिहिण्याचं. पण परमेश्वर की म्हणजे ते पुरं झालं. आता त्याची ती उचापत करायला म्हणून तुम्ही खाली येतो, नाही तुम्ही खाली आलो नसतो. वेगळ्या विषयाकडे एक असा विषय की समाजामध्ये अलीकडं खूप ठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी दिसते. खूप महाराजांची संख्या वाढलेली खूप दिसते. त्यांच्या मागे शिष्यांचा गराडा एवढा दिसतो की अनेक लोक आपल्याला अवतार म्हणून प्रस्थापित करू इच्छितात. अशांची संख्या दिसते. यात समाजाच्या मनस्थितीत काय दर्शन दिसतं? हे समाजाच्या मध्ये तुमच्या भौतिकवादामुळे निर्माण झालेलं नैराश्याचा परिणाम आहे हा. तुम्ही जो एकेकाळी हे लोकोन्मुख वृत्ती बनवली पाहिजे, हे लोकोन्मुख वृत्ती बनवली पाहिजे असं म्हणून संतांच्या कुचाक्या केल्यात, संतांच्या टवाळ्या केल्यात. राजवाड्यासारख्या माणसांनी तर संताये म्हणून नावं ठेवली. हे सगळे परलोकवादी बनवतात, महत्वाकांक्षा मारतात वगैरे. जितक्यात येता येईल तेवढ्या शिव्या दिल्या. लोक काही बांधली, त्यात समाधान नाही. मग समाधान पाहिजे तर दारू तरी प्यायला पाहिजे, नाही तर कर तरी घेतलं पाहिजे, नाही तर भ्रष्टाचार तरी केला पाहिजे. नुसतं आहे म्हणून काही समाधान मिळत नाही. ती इथं समाधान मिळतं म्हणून शेकडे लोकांच्यात तो त्याचं प्रचार यंत्र मोठं, त्याच्या मागं लोक जास्त. तो शेवटी नवीन काय सांगतो, नवीन काय सांगत नाही, जुनच सांगतो सगळं. आणि त्या नवीन जुन्याचं मी एक गणित सांगून टाकलेलं आहे की जे नवीन असतं म्हणजे जुनं असतं
म्हणजे जे नवीन असतं ते चांगलं नसतं आणि ते चांगलं असतं ते नवीन नसतं. साईबाबाचे अवतार किंवा अमुकचे अवतार म्हणणारे लोक आता खूप झाले. साईबाबांचे तिथे मूल्य वाढलं म्हणून आता मला एक सांग की 1940 साली पूर्वी किती अवतार जन्माला आले साईबाबांचे. हे सगळे अवतार 40 नंतर का प्रकट झाले. म्हणजे त्यांची वयात जास्त असते पण ते अवतार म्हणून घेणारे जे लोक आले ते 1940 नंतर का आले. 40च्या आधी अवतार म्हणणारा कोणी का नव्हता. कारण शिर्डीला होतच नव्हतं त्या काळी. शिर्डी संस्थान कसं चाललं होतं. तुला सांगितलं आश्चर्य वाटेल. रामनवमीचा सगळ्यात मोठा उत्सव 5 दिवसाचा. 5 दिवसाची शिर्डीची मंदिरातली पेटी 150 रुपये येत नव्हती त्याकडे. आज तुमच्या आठवड्याला 30-30 लाख रुपये जमतात पेटी. कारण आम्ही लहान मुलं त्या शिर्डीच्या मंदिरामध्ये लपंडावून होतो, शिवाशिवी खेळत होतो. मराठवाड्यातली माणसं काही दादांच्या मुळे यायची तेवढी. मुंबईचे 5-6 लोक आणि पुणे 1-2-3 लोक एवढेच पाहुणे त्या उत्सवाला. मराठवाड्याची शंकर सभाची. त्याचे आजोबा प्रमुख होते त्यावेळेला. त्याच्या आधी ते जनकटी महाजन होते. नंतर मग गोविंद सावकार. गोविंद सावकार प्रभू विठोबा वंदेवाद आणि गोविंद सावकार ही नंतरची पिढी. म्हणजे मी माझ्या जाणतेपणी पाहिली. माझ्या लहानपणी आणखीन त्याच्या आधीची पिढी होती. सगळे मराठवाड्यातले लोक असायचे. आणि ते कलदार आणि हल्लीचा भेनगड होती त्यावेळेला. आमची सगळी दादांची जमायती हल्ली यायची. ती जमा झालेली हल्ली पुन्हा मराठवाड्यात परत पाठवायची. त्याचे कलदारून परत आले म्हणजे शिर्डीचा हिशोब सगळा संपायचा आणि मग दादा शिर्डी सोडायचे. मग त्याला कधी 15 दिवस लागायचे, कधी 1.5 महिना लागायचा, कधी महिना लागायचा. तेव्हा लोकांना जे नैराश्य आलंय तुमच्या भौतिकवादाचा परिणाम म्हणून त्याचा परिणाम आहे हा की त्यांना कुठेतरी अध्यात्मात सवड पाहिजे. मग त्यातल्या चांगला अध्यात्मवादी कोण. काही विधिनिषेध न सांगता नुसतं आमचं एवढं करा म्हणजे पुरे झाले म्हणणारा. पथ्य सांगणारा वैद्य कोणाला नको असतो. तुमचे नवीन महाराज सगळे वैशिष्ट्य त्यांचं की ते पथ्य काही सांगत नाही. हे वर्ग वगैरे काय नाही. कुणी यावं कसंही करावं फक्त एवढं केलं म्हणजे झालं. आणि कधी कोणाची एखादं तंत्र असेल ते कधी सिद्धी असेल. सिद्धी प्राप्त होते. जेलेक्टोनी प्रश्नांनी उल्लेख केला होता. येणे विचार मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. कीर्तनग्रस्तांनी प्रश्न विचारला की पथ्य सांभाळायची म्हणजे काय. पण त्यांच्याकडे प्रवचन वगैरे हा प्रकारच नाही. नुसतं भजन साधं आहे पथ्य म्हणजे अर्थ शौच आणि काम शौच बस 2 गोष्टी. आणि त्याच्या गोष्टी 4 आहेत. शंकराचार्यांनी एका श्लोकात सांगितलं. परद्रव्य परद्रोह परनिंदा परस्त्रिया नालंबते मनोयस्य तस्य चित्तम प्रसिद्ध. की दुसऱ्याशी शत्रुत्व करू नका, दुसऱ्याची निंदा करू नका, दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहू नका आणि दुसऱ्याच्या पैशाची अभिलाषा करू नका. एवढी पथ्य सांभाळा. जे कराल ते मान्य. चला आंघोळ 3दा करावी का 4दा करावी का 1दा करावी हा नियम काही महत्वाचा नाही. जे महत्वाचं आहे ते कोणी करीत नाही. आता दारूच्या बाटलीला धाबळी गुंडाळून प्यायली तरी पवित्र होते दारू. पापाने मिळवला पैसा 16 दिवसून जेवलं तर पवित्र होतो का. अध्यात्म मार्गातली म्हणणारी माणसं सुद्धा याकडे वळलेली आहे. याकडे वळलेली आहे. त्याचं कारण नाही. तुकाराम महाराजांनी एकदा सांगितलं चाल केला अशी मोकळा बोल विठ्ठल वेळोया. पण त्यांनीच पुढे सांगितलं त्याने मिठ्ठी मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. त्याचं काय ते चाळ केला अशी मोकळा हे शिशुवर्ग करताय. जिने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळले नाट्यांचा वर्ग करताय. सर्वसामान्य माणसाला मग सांगणाऱ्यानं चांगलं म्हणून सांगितलं पाहिजे. आता सांगणारा सांगत नसेल तो मतलब असेल तर सांगतो सांगा. सांगणारा सांगतोय आणि वागतोय. प्रश्न तोय. आता प्रश्न असा आहे चांगलं सांगतो ना वागतो त्याची तुम्हाला काय करायचं. चांगलं सांगतो तेवढं घ्यावं.
यज्ञाचरितश्रेष्ठ गीतेने सुद्धा सांगितलेलं महाजनवेन गतच बंद सुभाष. महाजन कोणाला म्हणायचंय? चांगलं वागणं चांगलं असेल तर महाजन म्हणायचं. तुम्ही प्रवचन करायला महाजन म्हणता. प्रवचन करा पोस्टमन आहे. महाजन मानला जातो. आता काय करावं? पण ही चूक तुमची आहे. तुम्ही दवाखान्यात जाताना डॉक्टरला रजिस्ट्रेशन आहे की नाही पाहता की नाही, जातं की नाही? मग तुम्ही याचं का नाही पाहत क्वालिफिकेशन? चपराशाला नोकरी देताना सुद्धा क्वालिफिकेशन पाहता. फक्त निवडणुकीत क्वालिफिकेशन बघायचं नसतं, फुलून सुद्धा चालते. बरं, आचाराला महत्व नाही असं एक तरी ओळ आहे का? सुरुवातीला आहे. पण हे आता इतक्या महामौल्या बसलेत, पुरुष आहेत, सगळ्यांना मुलं आहेत. मला इमानदारीने सांग, आपल्या गुणानं शाळेत जाणारं पोर कोणाच्या घरी जन्माला? तिच्या घरी आई वडिलांना बाबा आता मला 5 वर्ष लागलं, आता मला शाळेत घाल, असं पोर आपण म्हणत. आणि असं कोणतं पोर आहे की शिक्षणाचं जे महत्व आहे ते त्याला वयाच्या 5व्या वर्षी पडतं? बाळ तुला मोठं व्हायचंय ना, संसार करायचाय ना, प्रपंच जबाबदारी डोक्यावर घ्यायची ना, लोकांमध्ये मानमान्यता मिळवायची ना, सुखाने जगायचंय ना, तुला शिकलं पाहिजे. ते त्या 5 वर्षाच्या पोराला कळतं का बघा? त्याने हा खाऊचा डबा घे, शाळेत जा, काही करू नको, डबा खान पडते. तर ते जर शहाणं पोरगं असलं तर ते म्हणजे डबा इथंच बसून खातो, काही करायचंच नाही. नाही तसं आई वडिलांना समजलं नाही तर मुलाला कुठं समजलं? किंवा परमार्थामध्ये असे काही नियम आहेत परमार्थाला लागावं. आता त्याच तुम्ही भांडवल केलं तर किती वाईट झाले. आपण सिद्ध पुरुष आहेत म्हणतात. सिद्ध पुरुष आहेत म्हणतात का? सिद्ध पुरुष आहेत याचा तुम्ही पारखलाय का कधी? पारखायचं म्हणजे काय? त्यांनी काही सांगणाराने सांगून ठेवले. दादानी आपल्या ज्ञानेश्वराच्या व्याख्यान सांगितले, कोणा भजती कोठे राहती, उदर कशावर ते भरती, देणे अथवा घेणे देणे, वा किमईला ते करीती, अथवा बांधून मठ मठी वाडे, शिष्य शिष्यनी भुंदी ती, दास गणू म्हणे शोध करावा प्रत्येकाने याच रीती. तर केला नाही तर दोष कोणाचा? तुम्ही एक गेला की दुसरा जातो, दुसरा गेला की तिसरा जातो. आणि तो जाणारा जर पहिला कोणी श्रीमंत असला, वकील असला, डॉक्टर असला तर बाकीचे नक्कीच जातात. या संदर्भात पुढचा प्रश्न असा लिहिलेला आहे, आस्तिक नास्तिक या संदर्भात आपले म्हणणे काय? आस्तिक आणि नास्तिक असा एक तो भाग आहे. हा प्रश्न मुळामध्ये यक्षानं युधिष्ठिराला विचारला होता आणि युधिष्ठिरानं उत्तर दिलं, नास्तिको मूर्ख उच्यते. मूर्ख असतो तो नास्तिक असतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कार्यकारण भाव नाकारणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का मूर्खपणाचं लक्षण आहे? मी ईश्वर नाही म्हणजे मी कार्यकारण भाव नाकारतो की नाही? वेरूळचं लेणं आपोआप झालं असं वाटलं तर तुला कसं वाटेल की वेरूळचं लेणं आपोआप झालं? कुणी काय माहिती आहे का तुला? नाव सांगतोस का? पत्ता देतोस का? मग वेरूळचं लेणं आपोआप झालं का नाही म्हणायचं? जर वेरूळचं लेणं आपोआप झालं म्हणायचं नाही ते सगळं ब्रह्मांड सृष्टी आपोआप झाली म्हणायचं की जिथं प्रत्येक योजना दिसते, बारीक सारीक गोष्टीमध्ये नियम दिसतात, ते कशा आले? आपोआप म्हणायचं का? डार्विनची थेरी अर्धवट खरी आहे. म्हणजे तो जितक्या कॅटेगरीज मानतो तेवढ्या कॅटेगरीज आम्ही मानल्यात भागवत काळामध्ये डार्विनच्या आधी कितीतरी शतक. सृष्ट्वा पुराणी विविधान यजयात्मशक्त्या वृक्षान ऐका वृक्षान सरीसृप पशून खग दंश मत्स्यान. डार्विनच्या कॅटेगरी संपल्या की नाही? हे सगळ्या म्हणून भागवतांनी सांगितलं. तैस्तै रतुष्ट हृदया, परमेश्वराला बरं वाटलं नाही. पुरुषम विधाय, त्याने माणूस निर्माण केला. काय त्या वैशिष्ट्य काय त्याचं? केवळ अनाटॉमिकल स्ट्रक्चर नाही, ब्रह्मावलोकधिषण, ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य असलेली बुद्धी त्याला दिली आणि निर्माण केला. आता ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य म्हणजे काय? कार्यामागचं कारण शोधण्याचं सामर्थ्य. कारण ब्रह्म हे जगताचं कारण आहे.
जग हे त्याचं कार्य तुमचं आता सगळं संशोधन याच्यावरच उभारलेलं आहे की नाही. कार्याच्या मागचं कारण शोधता तुम्ही, ते असं का घडलं लगेच शोधता. ती निसर्गात आलीच आहे. तुला माहितीये का ती रडार यंत्रणा जी तुमची आहे ती वटवाघळाच्या डोक्यात आलीच असते. मग रडार यंत्रणा शोधून काढल्याचं कौतुक का वटवाघळ ज्याने निर्माण केलं त्याचं कौतुक. मला अनुभव नाही. तुम्ही आता इतकी मंडळी इथे बसली आहात, मला इमानदारीने सांगा पृथ्वी फिरते हा तुम्हाला कोणाला अनुभव आहे? पृथ्वी फिरत नाही, स्थिर म्हणली पाहिजे. आणि सूर्य फिरताना डोळ्याने पाहता तुम्ही रोज. उगवला म्हणता, मध्यावर हात कासारावर चढला म्हणता, डोक्यावर आला म्हणता, मावळची वेळ चुकला म्हणता. म्हणजे सूर्य फिरताना पाहता आणि पृथ्वी फिरण्याचा कोणालाही अनुभव नाही. मग सूर्य फिरतोय खरं का पृथ्वी फिरत नाही खरं? म्हणजे अनुभव नसला तरी वस्तुस्थिती असते ना. ईश्वराच्या बाबतीत अनुभव, ईश्वराचा अनुभव येत नाही पण ईश्वराचं अस्तित्व आहे. बरं येतच नाही म्हणून ज्ञानेश्वरांना येतो. ज्ञानेश्वरी म्हणले देखीला देखीला योगियांचा देव. तुम्ही नाही तरी पृथ्वीला गती आहे हे गॅलिलिओ किंवा असे कोणतरी सांगतात म्हणूनच विश्वास नाही तुमचा. तुम्हाला ते गणित म्हणता येतं का? नाही म्हणते. मग तो सांगतो म्हणून विश्वास ना. मग गॅलिलिओ सांगतो म्हणून जर विश्वास तर ज्ञानेश्वर सांगतो म्हणून अविश्वास मानायचं काय कारण आहे? त्यालाही शिक्षण झाली त्यालाही शिक्षण. आमच्याकडे कोणाला शिक्षण झालं नाही. विनोद आहे ना हो त्याच आहे. त्याच्याकडनं लिहून घेतलं की पृथ्वी फिरते आणि सूर्य फिरत नाही असं मी म्हणतो. हे खोटे आहे लिहून घेतली सगळी. त्यानं खाली हळूच दिलं पण पृथ्वी तरी सुद्धा पृथ्वी फिरायची ते फिरणारच होतं. असं आमच्याकडे छळ कोणाचा केला तेवढं सांगा. मर्यादा सांगितलं होत्या त्याच्याकडे छळ आलो होतो. आस्तिकवादामुळे काही निवृत्तीवाद निर्माण होतो समाजात. असं या देव रिटायर करा अमुक करा अशा कल्पना मांडणाऱ्या लोकांचे प्रश्न असा आहे देव रिटायर करा. देवाला अपॉइंट कोणी केलं तेवढं सांगा. म्हणजे त्याने अपॉइंटच केलं नाही तर रिटायर करायचा अधिकार कसा आहे तो? हा मूर्खपणा नाही का? तुम्ही अपॉइंटमेंट त्यांनी तुमच्याकडे ऍप्लिकेशन केलं होतं. तुम्ही अपॉइंटमेंट ऑर्डर काढली होती त्याची. आता रिटायर करा म्हणजे तुम्ही कोण? निवृत्तीवादाचं मूळ असं अध्यात्मात किंवा परमार्थात असं आहे लोकांचं. तुम्ही मानावं किंवा मानू नये हा त्याचा प्रश्न आहे. चारवाक हा मी सांगितलं चारवाक आहे. आज नवीन जन्माला आला नाही. रामचंद्राच्या वेळेपासून चारवाक आहे. एक परंपरा राहते शिल्लक ठीक आहे. पण एक काळ असा होता की चारवाकाच्या हातात प्रचार साधने नव्हती आणि सर्वसामान्य मनुष्याची जी प्रवृत्ती आहे त्या तुमच्या श्रीधर व्यंकटेश केतकरांचा जो ज्ञानकोश आहे त्यांची चारवाकावर एक टिप्पणी लक्षात घेण्याची टिप्पणी. त्याने असं म्हटले की चारवाकाचा प्रत्यक्ष संप्रदाय कुठे उपलब्ध नाही पण 90-95% माणसं त्याचीच अनुयायी असतात. आणि खरंच आहे खावं प्यावं झोपून जावं याच्यापेक्षा माणसं करतात काय? तरी सुद्धा मग हा आक्षेप का निर्माण झाला? कुठला? निवृत्तीवाद वाढला म्हणून. खोटा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा हिंदुस्थानचं नुकसान झालं खरं आहे. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की हा जो जयचंद राठोड आहे ज्यानं मोहम्मद गुरुला आमंत्रण दिलं तो कुठल्या मठाचा अधिपती होता आणि कोणत्या प्रवचनकार विषयावर प्रवचन करीत होता? कोण? नुकसान त्याने केलं. राणा प्रतापाच्या विरुद्ध मानसिंग जो उभा राहिला आणि अकबराला मिळाला तो कोणत्या मठाचा अधिपती होता? कोणती प्रवचन करीत होता? शंकर भाष्य सांगत होता? नुकसान त्या मानचंदने केलं का काशी करणाऱ्या ब्राह्मणाने केलं? राठोडने केलं का काशी करणाऱ्या ब्राह्मणाने केलं? शिवाजीच्या विरोधात त्याचे जागभाई होते ते निवृत्तीवादी होते काय कुठे? त्यांनी नुकसान केलं. शिवाजीचं सामर्थ्य आणि त्याचं फळ याचा कधी विचार केला तुम्ही? मुघलांचं राज्य खाली कृष्णेच्या खालीपर्यंत जातं आणि शिवाजीचं राज्य 4 जिल्ह्याचं नव्हतं. अहमदनगर शिवाजीच्या राज्यात नव्हतं माहिती आहे तुम्हाला? जुन्नर शिवाजीच्या राज्यात नव्हतं माहिती आहे तुम्हाला? पुण्यापासून किती लांब आहे ती? काय नव्हती? 16 मावळापैकी 4 मावळ शिवाजीच्या 12 मावळ विरोधात काय शिवाजीचं राज्य वाढते? त्याचा
सख्खे भाऊ त्याच्या सावत्र भाऊ त्याच्या विरोधात, चुलते त्याच्या विरोधात, जावई त्याच्या विरोधात. आता हे कोण ब्राह्मण होते काय? आणि जो एक ब्राह्मण होता त्याला शिवाजीने मारला ना अफजल खानाच्या वेळेला. तो कृष्णाजी पंजू म्हणून तो वकील त्याला मारला. त्या शिवाजीला बाळ टाकलेला कोणी नोंद आहे का की ब्राह्मणाला मारला म्हणून बाळ टाकली? नाही. आणि शिवाजी लहान आहे फार. अफजल खानानंतर शिवाजी एकदम मोठा झाला. अफजल खानापर्यंत शिवाजी फार लहान आहे. त्याला वाळ टाकणं शक्य होतं की नाही? का नाही टाकली? पण दुसरा याचाही वकील ब्राह्मणच होता, गोपीनाथ वकील. तर म्हणून ब्राह्मणाला ठार मारावं असं वर्णन केलं. इकडे ब्राह्मणाला मृत्यूदंड देऊ नये म्हणून सांगितलं आणि तिकडे सांगितले ब्राह्मणाला ठार मारावं. कोण ब्राह्मण? आतताई असेल तर. आणि त्यात कोण कोण आहे? गुरुम वा बालवृद्ध वा ब्राह्मणम वा बहुश्रुतम आतताईन मायांतम हन्यादेवा विचारे. आता काय राहिलं ब्राह्मणाला? ब्राह्मणाला 128 पट शिक्षा सांगितली. माहिती आहे तुम्हाला की जो अपराध शूद्र करील तोच अपराध जर ब्राह्मण करील तर 128 पट शिक्षा. राजाला 1000 पट शिक्षा. आता राजा ते निवडून येतो. राजा निवडून येतो. हा आक्षेप निर्माण झाला कुठेतरी काहीतरी त्याचं हे आहे ना की 100 वर्षाचा जरी शूद्र असला तरी त्यांनी 12 वर्षाच्या ब्राह्मणाला नमस्कार करावा. असे जरा येणं स्वाभाविक आहे. नाही निवृत्तीवादाने नुकसान केलं असं म्हणतात. हे अगदी म्हणून थोतांड आहे. इतिहासात कुठे दाखवा नाही आला. आणि ज्यांनी विजयनगराचं साम्राज्य स्थापन केलं तो जो हरिहर बुक्क त्याचा गुरु जो विद्यारण्य तो श्रृंगेरी पीठाचा शंकराचार्य. इकडे हे रामदास स्वामी आहे ते तिकडे श्रृंगेरी पीठे शंकराचार्य. रामदास स्वामी आहे ते तिकडे श्रृंगेरी पीठे शंकराचार्य. मग या दृष्टीनं प्रत्येक त्या त्या काळातल्या राजाच्या मागे असणारी धर्मशक्ती किंवा जसे शिवाजीच्या मागे रामदास आहे किंवा यांच्या मागे त्यांनी माणसाचं त्याच्या पद्धतीची मांडणी आजच्या काळात म्हणून बोल का गोळवळकर गुरुजींनी केली आहे. गुरुजींच्या त्या मुसलमानी राज संबंध सोडले तर गांधींनी केली आहे. गांधींचं सगळे जे घोडचूक आहे ना आणि ती घोडचूक सगळ्यात वाईट आहे त्यांनी हिंदू मुसलमान संबंधाच्या बाबतीत त्यांची विचारणा मागून. बाकी सगळं गांधीचा टिळकांनी केली आहे. गीतारेचं कोण लिहिलं? पण इंग्रजांच्या प्रचाराचा परिणाम तुम्ही सगळं त्यांची सगळ्यांची टिंगल केली. जे नको त्याला महत्व देऊन जे द्यायला पाहिजे दिलं नाही. मी माझ्या याच्यात लिहिलंय हिंदू मुस्लिम संबंधाविचार गांधींचे इतर देशहिताचे पुष्कळ होते. शासक त्या ठेवीती दूर गांधीजीच्या नावे कुंकू लावून या निज भालासी विकेंद्रितपणा साधी राहणी स्वदेशीस विधले फाशी. एकदाच गांधीवध झाला तरी हे त्यांचे वक्तव्य गांधी हत्या प्रतिदिन करीती स्वार्थे लज्जासू. हिंमत असली तर प्रसिद्ध करी. म्हणजे साहित्य म्हणे महाराष्ट्राने लोकसत्तेत शिवाय ते 2-4 आणि पण एका ओळी प्रसिद्ध कर. काही आता अवतार म्हणणार बाबांचा किंवा यांचा ईश्वरी अवतार म्हणणार लोकांना 2024 साली रामराज्य निर्माण होईल. आपल्याला काय वाटतं काय 2024-25 साली इथे रामराज्य निर्माण होईल आजची देशाची एकूण परिस्थिती बघताना मी आता 80 वर्षाचा म्हातारा आहे. तुम्ही अजून त्या मानाने पुष्कळ तरुण आहात. तुम्ही पाहू शकाल. मी काय सांगू आज आहे या परिस्थितीत काही वाटत नाही मला. आणि आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे. 80 म्हातारा 2025 साली कसं पाहणार काय आहे ते नसते नसते त्याच्यापूर्वी सांगितलं ना. हा अवतार कशाला सांगायला पाहिजे की 9-10 साली काहीतरी बदलणार आहे. तो तर आणखी नाही म्हणजे कदाचित न जाणार खावा मी सुद्धा पाहू शकेन 9-10 सालीच असं. पण 80 काही मला आणखीन 90 लागेल काय फारसं कठीण नाही. शक्य आहे. नकोय पण आता काय सांगता येत नाही. हे सतयुग आ रहा है असं इकडे एक संप्रदाय होता मोठा. युग निर्माण सतयुग आ रहा है. कब भाई 100 साल के बाद. तब अब भी नहीं रहेंगे मैं भी नहीं रहूंगा. भरोसा किसी का
100 साल बाद कौन रहेगा? ते आणखीन एक कुठला तरी संप्रदाय आहे, ते झालं 150 वर्षांनी आजपासून, म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 150 वर्षांनी आजपासून आपल्याकडे सत्ययुग येणार. म्हणजे 150 वर्षांनी नाही, 145 वर्ष. कशावरून? म्हणजे 150 वर्ष कशावरून? ज्या प्रमाणाला 150 वर्ष त्या प्रमाणाला 145. काय लोकांना प्रलोभित करणारी काही वाक्य असतात ती या म्हणताना उच्चाराची सवय झाली. माणूस आशावादी असतो, मनुष्य. अयोध्येच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न गेले कित्येक दिवस झाले आणि पूर्वी काँग्रेसचं राज्य होतं, त्यामुळे मला अयोध्येच्या प्रश्नाबद्दल जे प्रामाणिकपणे वाटतं की असं आहे, काश्मीरचा प्रश्न आधी सुटला पाहिजे. अयोध्येचा प्रश्न 450 वर्ष रेंगाळला आहे, आणखीन 5-25 वर्ष रेंगाळला तरी काही बिघडत नाही. पण अयोध्येच्या प्रश्नामुळे हिंदुत्व थोडं तरी जागं झालं आहे. काश्मीरच्या प्रश्नावर ते जागं होत नाहीये, म्हणून अयोध्येचा प्रश्न चालू ठेवा. काश्मीरचा प्रश्न कशा अर्थाने सुटला? काय काश्मीरचा प्रश्न? ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि. इस्रायलला विचारा कसा सोडवायचा प्रश्न आहे, इतर कोणा विचारायची काय गरज? 8 कोटी अरबांच्या मध्ये एवढं राष्ट्र आहे, जगाच्या इतिहास हुडकत सापडत नाही. मिशेला पीळ देऊन ताठपणे उभं आहे आणि तुम्ही बस पाठवताय, समझोता, शांती वार्ता, काय संघर्षबंदी करा एकतर्फी. काय झालं? संघर्षबंदीमध्ये सगळ्यात जास्त माणसं आणि अजून म्हणतात रोज. आता गणित एकच सांगितले कोणतरी की अडवाणीच्या काळामध्ये आतंकवादी जास्त मेले प्रमाणतः. आता कोणी मोजले? भाषण करत नाही, पण मोजून हिंदू मारले त्याची काय वाट अडवाणीच्या काळात? इथे शिकिस्तान मारायला निघाले शीख, ओळीला शीख मारले, 20 मारले, निषेध आहे तर ते शिखांनी काय केलं? घटासी लावावा घट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट झाल्याची पाहिजे असं रामदास स्वामी सांगतात. ते तुम्हाला मान्य नसले तर तुकाराम महाराज काय सांगतात ते सांगतो. विंसू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासे आले. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, असं तुकाराम महाराज सांगतात. आता आणखीन काही समजावून सांगायला पाहिजे ना? विद्यापीठांमध्ये वैदिक ज्योतिष आणि वैदिक शास्त्र या संदर्भात एक वाद आता नव्या शैक्षणिक क्षेत्रात आले. कोणत्या गोष्टी केल्या आहेत आणि अंगावर मोहोळ उडवून घेतलेले आहेत याची आता काही जाणीव गरज नव्हती. कारण एक गोष्ट असेल, यांचंच स्थिर पडणे, पुढच्या निवडणुकीत हे पडले तर कोणी ते काढून टाकेल. म्हणजे आता ह्या 2 वर्षाचा जो काही खर्च होईल तो वाया गेला की नाही? ते स्वतंत्रपणे चांगलं गाव आहे ना. विद्यापीठाच्या मागण्याने 2 विषयाच्या 4 विषय झाले तर बिघडलं काय? आज सगळ्यांना ज्योतिष हवंय. तुमच्या प्रत्येक मंत्र्याचा स्वतःचा ज्योतिष असतो आणि ज्योतिष शास्त्राच्यावर तुमचं वर्तवण तर चालत नाही. ज्योतिषाचा अभ्यास करणं नको म्हणता, हा काय मूर्खपणा? ज्योतिषशास्त्र नाही म्हणतात, ज्योतिष शिकवण्यासारखं शास्त्र नाही. कोण म्हणतं? अनेक लोकांचं उलट शिकवण्यासारखं शास्त्र आहे, त्याचे लिहिलेच सगळे. फक्त काय त्याची ती मल्टिप्लिकेशन कॉम्प्लिकेशन जात ना, त्यातनं नेमकं शोधणं कठीण असतं. पण ती जी आहेत ती गणिताने मांडता येते. आणि आता असून तर संगणक झाल्यामुळे करायची ती जास्त सोपं झालं असेल. त्यात नेमकेपणा ज्याला म्हणतात तो नेमकेपणा असत नाही. नेमकेपणा असत नाही. कोणत्या विषयात नेमकेपणा आहे? मानसशास्त्रात नेमकेपणा आहे? असं ही पहिले प्रश्न नाही. प्रश्न असा आहे, जे दोष तुमच्यात आहेत ते जर माझ्यात असले तर मला नाव ठेवायला तुम्हाला अधिकार नाही. मानसशास्त्रात नेमकेपणा आहे का? समाजशास्त्रात नेमकेपणा आहे का? अर्थशास्त्रात तरी नेमकेपणा आहे का? विचारल्या प्रश्नाचं उत्तर नाही होऊ शकत ना. आता काय झालं? जे तुम्ही नेमकेपणा नसताना शिकवता सर्वसामान्य उपयोगाचे म्हणून, सर्वसामान्य उपयोग होतो म्हणून हे शिकवा. ज्योतिष छापल्याशिवाय तुमचा 1 दिवस चालत नाही. मग ज्योतिष शास्त्र माहित नको म्हणून काय नाही करत?
तहलका हे प्रकरण आता जे गाजलं त्याविषयी आपल्याला काय कुठला तहलका हा. हे जे राजकीय लोकांचं असं आहे. चारित्र्य उघडत पाडणार त्याने ते धंदा म्हणून केले, हेही आपली आबरू बचवली म्हणून ओरडत आहे. बाकी काय देशाचं कल्याण कोणाला? ते लोकांचा भ्रम निराश कुठे आहे? काँग्रेसच्या काळामध्ये कसं होतं, काँग्रेसनं जर भ्रष्टाचार केला तर त्यावेळेला हे अपोजिशन होते. तुला माहितीये का, मी नांदेडच्या एका शिबिरामध्ये शिबिर नाही त्याच्या आधी संन्यासीच्या आधी तरी तरुणांनी म्हणजे का तुम्ही भाजपचे लोक आहात ना, एक गोष्टीची काळजी घ्या. काँग्रेसचं फडकं शोधणं झालंय, तुमचा अजून परीड घडीचा विषय आहे. त्या शोधण्यावर किती नवीन डाग पडले ते कळत नाही. तुमचा एक डाग पडला तरी तो उठून दिसतो. सावध राहा. कोण सावध राहिले ते बरे होण्याची वेळ नाही. आता काय करा? त्यामुळे काय या लोकांनी पूर्वी ऑपोजिशन मध्ये असताना संस्काराचे याचे त्याचे राष्ट्रीय चारित्र्याचे आता तेच असे आहेत म्हणा का लोकांचं भ्रमनिराश त्यामुळे वाईट वैतासारखा वागण्यात हरकत नाही. सज्जन माणूस वैतासारखा वागतो सत्तेवर आल्यावर. प्रश्न असा सत्तेमुळे तो भ्रष्ट होतोय. आणि हेच जर होणार असेल तर आम्ही नव्या माणसांना तिथे आणून पुन्हा करणार काय? जर सत्ता त्याला भ्रष्टच करणार असेल तर मग उद्या तिथे राजीव गांधी होते काय आज वाजपेयी होते. लक्षात ठेवली पाहिजे की म्हणून जो भ्रष्ट आहे त्याला आवर्जून नेमणार का? एवढी तुम्ही भ्रष्टच आहे मग त्यालाच नेमा. ते उदासीनता निर्माण होती ही सगळ्यात घातक त्यानेच तर नाश झालाय. माझं या लोकांनी सामान्य जनतेनं काय बघायचं? आपलं डोकं वापरून त्यातल्या त्यात जो चांगला असेल त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा. आता हे सर्वाधिक चांगले म्हणून हे निवडले नाही सगळे. सर्वाधिक चांगले म्हणून दिलं त्याला. जेवढी निवडून द्यायला पाहिजे एवढे नाही ना. दुसऱ्याच्या दाढ्या कुरवाता जीव गेला त्यांचा. तिकडे ममता जयललिता समता इथे गुरावर बसले होते एकापेक्षा एक पाऊल टाकता येत नाही. आणि मग स्वतःच काही तुम्ही त्यांनी सरळ बहुमताने निवडून दिलं असतं तर कदाचित ह्या प्रश्न निर्माण झाले नसते, नियंत्रण झालं असतं. आज काय म्हणजे राज्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे पण तो आगतिकता म्हणून ते करत आपण असं घरीच धरू त्यातल्या त्यात सॉफ्ट कॉर्नर म्हणून नावच घेतलं तर वाजपेयी स्वतःला नेहरूपेक्षा सवय नेहरू ठरवू इच्छितो आहे. दुसरं काही नाही. अर्धा नेहरू तो होताच पूर्वीपासून, ते काही नवीन नव्हतं. पण आता सवय नेहरू म्हणजे जे नेहरूने केलं नाही ते सुद्धा मी करून दाखवतो शांततेच्या. ते शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा निश्चय काय कोणाला? हा म्हणजे असंच लोकांची शंका तीच आहे किंवा हे सगळं काय जे चाललं आहे ते शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी आहे की काय? परवा तुम्ही सांगितलं ना की नोबेल पुरस्कार जो शांततेचा पुरस्कार कशात निर्माण? हो, तो युद्ध साहित्य विकूनच निर्माण झालाय. ते माहिती आहे का तुला की तो नोबेल जो आहे ज्यानं निर्माण केलं तो सगळी स्फोटकं विकूनच श्रीमंत झाला आणि त्यांनी शांततेचा पुरस्कार ठरवला. काय विचारतो विचारले सगळं तुमच्या वेळ झाली. एकाने आले हे प्रश्न राहिले आपण सविस्तर पहिल्यांदा उत्तर दिल्यामुळे अनेक प्रश्न विचारायची गरज नाही. काय विचारतील त्याचा अंदाज घेऊनच ते एकाच प्रश्न भरपूर उत्तर दिलं. तुमचे मुख्य प्रश्न अति चातुर्य अस्पृश्यता आणि स्त्री स्त्री एवढाच आहे. स्त्री मुक्ती विषय माझे विषय पाठ झाले सगळे बहुतेक किती वेळा चर्चा झाली त्याच्यावर जातो ना. 33% रिझर्वेशन आणलं म्हणजे आपण महिलांसाठी 33% म्हणजे 33% आणखीन पुरुष राज्य करणार. विधानसभा आणि लोकसभेचं सोडून देऊ पण ग्रामपंचायतीन याच्यात जे आहे ते पुरुषांचंच आहे. आज काय चाललंय जिथे बाकी निघून आले पूर्ण म्हणजे स्त्री ऑफिशियली पुरुषाच्या हातातलं खेळणं. आणि सरकारी नोकरीमध्ये आल्यानंतर काय होईल? सरकारी नोकरीमध्ये 33% आरक्षण झाल्यावर काय होईल? चांगली गोष्ट. स्वयंपाक करायची का? त्यांचं दुसरं काय आहे, स्वयंपाक करता येईल, झाडून करता येईल, भांडी घासता येतील, गरोदरपण आणि बाळंतपणाचं काय करावं तेवढं सांगा. नाही
जोपर्यंत ते बदलत नाही तोपर्यंत तुम्ही काय वाटेल ते काय स्त्रीच्या कपाळाचं दास शेकाय जायचं नाही. जर दास्यच म्हणायचं असेल तर आम्ही मान समजतो. उपनिषदामध्ये गर्भिणीला कसं हो, वागवायचं, उपनिषदात गर्भिणीला कसं व्हावं ते नेमकं. काहीतरी- आणि म्हणू चालू ना रस्ता पॉइंट आहे, रस्ता लहान तर समोरून ब्राह्मण त्याला रस्ता घ्यावा, गर्भिणी स्त्री आहे, सुवासिनी स्त्री आहे तिला रस्ता घ्या, लिपूरवाळी स्त्री आहे तिला रस्ता घ्या. आता स्त्रियांचा अपमान आहे का मान? ब्राह्मणाला रस्ता द्यावा सांगितलं बरोबर. तो का सांगितलं? हं? कारण सांगितलं. तो ज्ञानी आहे, त्याला रस्त्यावर जाण्याचा त्याला त्याच्या ज्ञानाचा वेळ वाया जाता का म्हणून आता लोक काय म्हणणार त्याच्या ज्ञानाचा रस्त्यावर जाण्याचं ज्ञान. मंत्र्याची गाडी मोकळी का ठेवी तेवढं सांग. मंत्र्याला जायची घाई का त्याचा संबंध रस्ता मोकळा का त्यामुळे बाकीचे लोक 3-3 तास 4-4 तास अडून राहतात ते काय. इथं भूकंपाच्या वेळेला नरसिंहराव पंतप्रधान होता, भूकंप झाला, 500 माणसं या तिथल्या रुग्णालयात आली. 500 माणसांची एका वेळेला सोय नव्हती. उमान स्वामींना निरोप आला की आमच्याकडे धान्य अन्न पाठवतो. उमानंदांनी हातगाडीवर भात आणि आमटी घालून दिली. नरसिंहराव यायचा म्हणून रस्ता अडून राहिला होता, 1.5 तास ते हातगाडीवर तांदूळ आणि आमटी राहिली होती. नरसिंहरावाला फोटो काढून घेतला निघून. आता हा काय उद्योग? ते म्हणजे रस्ता मोकळा देण्याचा परिणाम असा होतो असं म्हणणंच आहे मत आहे. मग कशा करता मोकळा रस्ता द्यायचा? ब्राह्मणाचा रस्ता मोकळा द्यावा. तो त्याला उद्योग तुमच्यापेक्षा महत्वाचे आहेत, ते महत्वाचे उद्योग त्याला पार पाडण्याकरता वेळ मिळाला पाहिजे आणि आपला मान ठेवतो असं त्याला वाटलं पाहिजे. 2 गोष्टी करता तो जगतो आहे. दारिद्र्य शो जगतो कशा करता? मला मान ठेवतो म्हणून जगतो ना. 4 भिंतीला 2 चौघ एक पैसे घेतलेली माणसं. आता मला एक गोष्ट आहे, हा भ्रष्टाचार कुणी केला? शासनाने केला. कारण हे माझं नाही. आता माझा व्यक्तीचा अनुभव सांगतो. इथे मी मुक्तीनाथला गेलो. पोखऱ्याहून 77 मैल पायी जायचं आणि 77 मैल किलोमीटर नाही, 77 मैल पायी जायचं आणि 77 मैल यायचं पायी. रस्ता म्हणजे पाऊल वाट हा रस्ता, विहीर नाली ओढे चिखल सगळं नाना प्रकार. एके ठिकाणी माझी मी गळ्यातली पिशवी विसरली, त्यामध्ये नोकरीचे कपडे, अंगावरचे कपडे, काही थोडं खायचं आणि सामान्यतः 500 रुपये. आता ही वृत्ती कुणी शिकवली आणि आजची ही वृत्ती कुणी शिकवली? कोण आहे याच्यापासून? तुम्हीच लोक आहात. वर्तमानपत्रकार पुढे आहे. वर्तमानपत्रकारांचे वेश्या व्यवसाय सुरू केला असं माझं प्रामाणिक मत. इकडे ज्योतिषाच्या विरुद्ध लिहिला आणि पुढच्या पानावर ज्योतिष असतं तुमचे छापलेलं. हा काय प्रकार आहे? मग आम्ही लोक म्हणतात म्हणून येतो म्हणजे मग प्रबोधनाचं काम आम्ही करतो तरी म्हणू नका. 4था खांब कसं मग तुम्ही? मग व्यापारी 4था खांब आहे, वर्तमानपत्रकार 4था खांब म्हणायचं काय झालं? व्यापारी लोकांची उपयोगी पडतो, तुमच्या बहिणीलाच उपयोगी पडतो. व्यापाऱ्याचा 4था खांब न म्हणता, शेतकऱ्याचा 4था खांब न म्हणता वर्तमानपत्रकाचा 4था खांब कशाला म्हणायचं? आता फुलन मेली, 8 दिवस पुढे वर्तमानपत्रात दुसरा विषय नव्हता. फुलन एके फुलन. आता हे जे महिमा मंडन आहे हे कुणी केलं? आम्ही उपेक्षा करीत होतो या गोष्टीची. नाही गलती घे मी अशी महाराज नसती म्हणजे तर बरं झालं. एवढं म्हणलं आमचं काम झालं. पण आता वृत्तपत्रामध्ये सुद्धा काय प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथं एक असं वॉर चालूच आहे. ते वॉर म्हणजे अशा पद्धतीने की प्रिंट मीडिया आता काय त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मागे उत्तरवड करण्याचं काही राहिलेलंच नाही. आणि परवाची जे आपले मुश्रफ भेट झाली ना त्यावेळेला पत्रकार विरुद्ध पत्रकारात असे या झालेल्या डिबेट सगळ्या होणार आणि त्या अशाच झाल्या किंवा तो येणार आणि जाणार असेच लोक म्हणत होते यांचे अध्यक्ष त्यांचे काही निष्पत्ती होणार नाही. तरी पत्रकारच मात्र त्याच्यावर दावा करून
असं होईल तसं होईल, तो सकाळी येईल रात्री येईल सकाळी येईल. आणि त्याची व्यवस्था काय काय केली, अमुक केली. आता तुमचा क्लिंटन आला होता तेव्हा इतकी झाली एवढी मुश्किलच्या वेळ झाली. आणि काल तुमचा तो ओरवर बसला होता, कारगिल प्रकरण त्याने केलं. वाजपेयी तिथे गेला, त्या 3 सेनापतींनी त्यांना सलाम न करायचं नाकारलं. आणि ते आमचे मात्र सलामाला उभे होते. त्यातला एकच महाराष्ट्रीय बरा भेटला की त्यांना सलाम न करता हस्तांदोलन केलं. ठीक आहे, एकांतरी म्हटलं काहीतरी दाखवला. मग त्याच्यावर त्यांनी नंतर खुलासा केला. तुम्ही वाचलं का माहिती त्या मुद्द्यावर की बॉक्स त्यांनी वाचला, टेक्निक्सने त्यांना हे केला नाही वगैरे. मैंने देख पढ़ा है, तो मैं मेरी बात बताता हूँ. उन्होंने क्या करना वो बात अलग है. मैंने वाजपेयी साहब को पहले सलाम किया, क्योंकि जब मैं था वहाँ वाजपेयी साहब जब आए तब पहले मैंने सलाम किया. मैं वहाँ बाघा बॉर्डर में नहीं था, मेरा पोस्टिंग ही नहीं था वहाँ बॉर्डर में, क्योंकि मुझे उस समय के जो प्रधानमंत्री थे नवाज शरीफ, उन्होंने कहा था कि आप बाघा बॉर्डर मत खड़े हो, आप गेस्ट हाऊस में यानी गव्हर्नर हाऊस में. उनको पहिले बाकीचे दोघांनी केलं होता म्हणले नाही, त्यांनी फक्त केलं. तिघांनी केलं नाही असं आहे. तिथे आम्ही वर्तमानपत्राची बातमी अशी आहे, हा शत्रू राष्ट्राचा पंतप्रधान याला आम्ही सलाम करणार नाही अशी वार्ता प्रसिद्ध झालेली आहे. माझं म्हणणं चूक असेल तर चूक आहे म्हणून सांगा आणि सिद्ध कर, नाही तर मला तर हुडकायला लागेल. त्यांनी त्याच्यापुरतं मग मी केलं नाही असं जे छापून आलं ते चुकीचं होतं. आणि वाजपेयींचं याच्यावर साक्ष काढा मला तुम्ही, मी त्यांना पहिला सलाम सॅल्यूट असा केलेला राजभवनात केलेला आहे. पण यांच्या सगळ्या व्हिडिओज आहेत ना, नाही तेच हे सगळे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळं रेकॉर्डेड करून ठेवलेलं आहे. मुख्य मुद्दा हे तर राजकीय आम्हाला वगैरे म्हणजे काय आवश्यकता होती म्हणून नाही घेतलं. मुख्य मुद्दा सर्वच लोक ऐकायचे असतं. हिमालयातल्या काही आपल्या या 10 वर्षातले अनुभव की जे नुसतं देवाचं नाव घेत आपलं स्वस्त बसतो शांतपणे बरं असतो, मला बरं वाटतं. आता सुद्धा साधा हा सुद्धा अनुभव आम्हाला नवीनच होता ना. तिकडे गेला तुम्ही त्यात आणि त्या माणसाने तुमची हे आणून दिली पिशवी. हो, अशाच प्रकारे आणखीन एक अनुभव आहे. ती गाडी होती साक्षी येतात इथे बद्रीनाथच्या पुढे 2-3 किलोमीटर माना तिथे व्यासो गुंफा नावाची एक गुहा. पूर्वी तिची अगदी दयनीय अवस्था होती, भेंड बाकड्यांची मेंढी पडलेली अशी सगळी. पुन्हा मी जेव्हा गेलो तेव्हा ती जरा साफसफाई केली होती. आणि एका सेनाधिकाऱ्यांनी एक ऋषीचा पुतळा, व्यासांचा पुतळा म्हणून ते बसावं, त्याला दार बीर लावलं होतं, हात स्वच्छ केलं होतं. म्हणजे मूर्ती म्हणजे बरं वाटलं मला. आणि म्हणत आहे तिथे पुजारी आहे का, पुजारी गाव आहे. आम्ही बसलो होतो तिकडनं, मी ही गार्गी होती, मी होतो, भारती होती आणि मम्मी होतो. तिकडनं एक मुळी घेणारी बाई, मुळी रिद्धी नसेल तर तिकडे काय घरामागारती मुली असेल माझ्यापेक्षा वडील होती बाई. आम्ही टेकलो मग ती टेकली. तुम्ही कुठे काय करू चौकशी ती इथे विचारण्याची पद्धत आहे. कोण जिल्हा बाबूजी, त्याला एकही जिल्हा माहित नाही, महाराष्ट्रीय नाव सुद्धा माहिती, बंबई माहिती. मी म्हटलं मी सोलापूरचा आहे, मी पुण्याचा आहे, तर त्यांना काही कळत नाही. मग बंबई, हा बंबई सगळ्यांनी म्हणजे बाई माझे काम कसे का काय माहिती. व्यासांची प्रतिमा आहे, तिला नैवेद्य दाखवू शकतो, दाखवी मग मी काय पैसे द्यायचे, तू पैसे घे. तिचं तर्कशास्त्र काय सांगतो, ती म्हणजे नैवेद्य दाखवून मीच खाणार, तू काही खायला इथं नाहीस, मग पैसे दिलेस. आमच्याकडचे पुजारी एकमेकाच्या उरावर बसतात. आणि ही बाईची वृत्ती अशी, शेवटी कसं दादावा म्हणून तुझा भाऊ असता, मुलगा असता, त्याने दिलेले पैसे तू घेतले असते की नाही, तसे समज घे, तू दिले पैसे. आता ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती कुठून जन्माला आली तेवढं सांगा. आणि ही समाजात आवश्यक वृत्ती आहे की नाही. जर समाज स्वस्थ राहायचा असेल, तुम्ही विज्ञानाने काय केलं, माणसाचे सुखसोयी वाढवले आणि त्याच्यात किती पट प्रदूषण वाढलं. आता प्रदूषणाने मरावं का मोटारीचं सुख घ्यावं ठरवा तुम्ही. एकही मनुष्याच्या उपयोगाकरता निर्माण झालेली विज्ञानातली वस्तू अशी नाही की जी प्रदूषण निर्माण करत नाही. भारतभर 3 वेळा इंग्रजांचा सांगत नाही की 2 जाती. हो, मी हिंदुस्थानकडे 3दा आणलोय, 3दा
सगळ्या हिंदू अगदी कन्याकुमारी ते काश्मीर, इकडे द्वारका ते अरुणाचल असा तिरपा सगळ्यात लांबचा प्रदेश. 3दा हिंदू. 2 जाती खराब आहेत. कोणाचे माहिती? एक राजकीय पुढारी आणि दुसरे वरिष्ठ सरकारी अधिकारी. बाकी जितका मध्यमवर्गीय किंवा खालचा तितका अधिक चांगला तो आपली गैरसोय करून तुमची सोय करतो. एका झोपडीतल्या एका ग्रस्तानं पाऊस पडत होता, झोपडीमध्ये जास्त जागा नव्हती, मला झोपडीत बसून तो बाहेर उभा राहिला होता याच्या खाली. आता किती वाचन झालं ते सांग. ओळख नाही, पाळत नाही, भाषा कळत नाही. आणि तामिळनाडूतली गोष्ट आहे की ज्यांना हिंदीचा द्वेष आहे असं तुम्ही लोक म्हणता. हिंदीचा द्वेष आहे शहरात. खेड्याची माणसं मोडकं तोडकं हिंदी बोलतात किंवा समजतं म्हणतात. समजत सुशिक्षित म्हणजे भेटत आहे, अशिक्षित नाही. आता तो यांच्या संपर्कात आला जातात सगळे. निवडणुकीच्यामुळे प्रचारात सगळे सारख्या पातळीवर आले. पण ते उंचीनारायण गेलो तेव्हा ते झोपडीत नाही का आम्ही काकडून गेलो जाऊ एवढं काकडलं होतं की झाडावर आम्ही बुटासकट पाय धरले तर आम्हाला तिथे सुद्धा ते झोपडपट्टीवाल्यांनी भेटबट्टीवाल्यांनी 95% होतं. म्हणजे मतदान देत नाही कोण तेवढं सर्व. त्यामुळे मतदान करीत नाही तो वर्ग कोण? तुम्ही. आता मागून उरून इकडे इकडनं रोज चर्चा करणार. आपण एक दंत विद्यापीठाला लागलो त्यांनी जागा म्हणली. चक्का जाम होता. आम्ही फंडेश्वर येऊन निघालो. परत यायचं चक्का जाम तंजावरला जायचं. चक्का जाम म्हणून रस्ते बंद होते आणि आपलं घर रिकामं करून दिलं. तुम्ही असं साधू वेशात होता? नाही, साधू वेशात निघलोच नाही फारसा. दीक्षेच्या अगोदरची गोष्ट. दीक्षेच्या अगोदरची गोष्ट. तो टोपी धोतर असाच होतो. काही वेळा या वेळेला फक्त पॅन्ट घालीत नव्हतो मी. एवढं कधी आयुष्यभर घातली नाही. प्रिन्सिपाल होतो तेव्हाही घातली नाही, विद्यार्थी असतानाही घातली. धोतर निसार माझी प्रिन्सिपालची बी भागली, विद्यार्थी दिसाय भागली. आणि इथे जसे प्रवासी असतात तसेच सुद्धा भाऊ कॉलेज ते नाही. खरं सांगतो ना, कुठे हिंदुस्थानात अडचण नाही. दुसऱ्या खेपेला तिसऱ्या खेपेला माझ्याजवळ कुणी ना कोणतरी असे तरी. पहिल्या खेपेला कोणी माझ्याजवळ नव्हतं. मी माझं सामान आणि मी. केदारनाथ हो, केदारनाथला गेलो मी पहिल्यापासून. 62 सालची गोष्ट. तेव्हा 44 मैल चालावं लागलं होतं. रुद्रप्रयागच्या पुढे थोडी मोठा होतं, बाकी सगळं पाहिजे होतं. त्या रामवाड्याच्या तिथे ते रामवाडा तिथे केदारनाथचं ठिकाण थोडं जास्त थंड असतं. माझ्या अंगात कापरं भरली आणि मी असं थरथर कापत उभा राहतो. खडकाचा आधार घेतला आणि आता मला हसायला येते, पण भरलं कापरं असं. पाय उचलता नाही. थर पाया बसून डोक्यामध्ये असा थरथरत होतो. समोर तो चणावाळा बसला होता. तो उठला आपल्या जागी. त्याने माझ्या बोकुटीत हात आहे. बाबूजी दगड येईल ऐकाय होता नावाचा अंदाज. तो आपल्या दुकानात घेऊन गेला. त्यांना रजया पसरली. त्याचं झगडं पेटवलं. मला त्या रजयावर झोपवलं. माझ्या अंगावर रजया टाकली आणि झगडं पेटवलं. आता एक अर्ध्या तासाने मला सांगितलं उभारी छान उठून बसलो. बाबूजी आपको चहा देता. मी चहा पीत नाही. बरं मला दूध देतो. त्याने मला दूध दिलं. तो माझ्या आम्हाला ना पुढे जायचं आम्हाला. मग ठीक पैसे दूध बोलले. कसे म्हणलं पैसे नाही. अरे म्हणजे तू दुकान घालून बसलायस आणि पैसे नाहीत काय म्हणतो. म्हणजे आपने का पूछा? मैंने पूछा. आप मेरे मेहमान है. दुकान घालून बसला मुझसे आज नाही. विचार करा हे आलो कुठून? ईश्वराला रिटायर करणारे प्रचाराला आले होते का इथं? का शनीच्या शिंगणापूरला चोऱ्या करायला जाणारे प्रचाराला आले होते? कोण आलो? आता ही माणुसकी नाही तर आणखीन काय? किती गोष्टी सांगू माणुसकीच्या अशा. मी 12-13 वर्षात होतो. अर्णाहून पडसाळी, तुला माहिती पडसाळी तो कुर्मनाचं मंदिर आहे. दादा दरवर्षी जायचे. बैलगाडी असायची. बाकी चंद्रभागा वगैरे दत्तो पण दादा बैलगाडीतून गेले. 3 किलोमीटर 3 महिने जायचं जाऊ चालत. तर गाडी बैलगाडी पुढे गेली आणि मी रस्ता चुकलो. एका टेकडीवर उंचाट्यावर एक झोपडीच होतो. मला तहान लागली. ऊन दिवस थंड होते. मला शिक्षाच होती पण उन्हाने चाललं.
दुपारी 11-12ची वेळ म्हणून एवढं पाणी मिळेल म्हणून तिथे पाणी मागायला. तिथे मनुष्य चिलिंब बसला 50-55 वर्षाचा मुलाचं फाटकी बाराबंदी चिलिंबीचं दोन काय मी मला पाणी पाहिजे तहान. तू कोण लोक आहेस? पहिला प्रश्न. ब्राह्मण मी धनगर आहे म्हणलं तुला पाणी देणार मग मला चालेल मी देणार नाही. आता पण मग मला तहान लागली. त्याला उठला चिलिंब टाकून दिली पोहरा घेतला तांब्या घेतला तिथून फरलांग भर अंतर विहीर होती ते विहीर मला घेऊन गेला. माझ्या हातात पोहरा गेला काढ म्हणला पाणी पी आणि मला रस्ता दाखवला. म्हणजे इतकं माझ्याकरता केलं तर पाणी नाही. आता ही मर्यादा कुणी सांगितली? मी उल्लेख केलाय म्हणून. आणि इतिहास सिद्धी गोष्ट बाळकृष्णभाऊ इचलकरंजीकर गाणे शिकण्याकरता म्हणून इचलकरंजीहून पळून वाघेरला गेले. 15-16 वर्षाची एका मुसलमान देवाची घरी गंडा बांधून राहिली. गावात हे ब्राह्मण माधुकरी मागून जेवण करायचे. एकदा कुठेतरी घरातून सरदाराचं घर असेल बाहेर पडताना शिंदे सरकारचा धक्का लागला. अलीच्या बहादूर शिंदे वालीचे राजे त्यांनी ब्राह्मणाला आपला स्पर्श झाला म्हणून खेद व्यक्त केला. ती चौकशी केली आणि आपल्या मुतपाखान्यातून ती जेवणाची व्यवस्था केली. माझ्या स्पर्शानं याची माधुकी विटाळली ही जाणीव शिंदे सरकारने ठेवायची काय गरज? आणि बाकीमध्ये म्हणजे गोष्ट प्रसिद्ध आहे. 2 पिढ्या मागचे गवळी आहेत. भास्करराव बखलेश्वर त्यांचे शिष्य भास्करराव बखले माझ्या आधीचे ते मास्टर कृष्णाचे शिष्य मास्टर कृष्णा माझ्या वडील. मी इतके इचलकरंजी मागे ते कोण शिकवतो? बरं खेद व्यक्त केला म्हणून त्याला कोणी सरदार केला नाही किंवा यांनी तुम्ही खेद व्यक्तच केला तर मला सरदार करा असं यांनी म्हटलं नाही. हा माधुकरीच्या माधुकरी झाला तो राजाच्या राजात राहिला. एक मान राहिला काहीतरी त्यांच्या परंपरेचा ते त्यांना दुःख वाटलं नाही याला भूषण वाटलं. हे कसं निर्माण झालं? तुला माहिती पंढरपूरचे मान देवळात जातात का सांगतो बाहेरच तुझं पंढरपूर झालं. पंढरपूरला सुद्धा त्या हिंदू महासभेने एकदा यज्ञ केले नसतो. सर्व धर्म समभावा करता यज्ञ. तर एक सर्व जाती जमातीच्या लोकांनी त्यात भाग घेतला. तर त्यातल्या पुढारलेल्या लोकांनाच बोलवलेलं ना त्यांच्या पुढाऱ्यांनी. त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला आणून तेवढं ब्राह्मणासारखं काम करता येतं म्हणून. पण त्यात कट्टर एक मेहतर समाज आहे ना त्यांनी नाही घेतलं. तो म्हणला मुझे माफ मेरे परदादा दादाजी ने जो किया नहीं वो मैं कभी नहीं करूँगा. आप लोग कहेंगे तो भी नहीं करूँगा. आप यहाँ मुझे सामने लाएंगे फोटो खींचेंगे वो सब होगा लेकिन ऊपर वाला मुझे पूछेगा ना बाद मैं वहाँ क्या जवाब दूंगा. मैं नहीं करूँगा कुछ. हे सगळी काय होतं काही चमत्कार कोणाला वाटतच नव्हतं. अरे आता आम्ही ब्राह्मण तुमचे दादा महाराज त्यांचा एक लिंगायत शिष्य होता भक्त होता. शिष्य भक्त होता. याच्या दादा नमस्कार करायचा वगैरे सगळं. आमच्या हातचं पाणी घ्यायचं नाही. आमच्या घरी मागे स्वयंपाक नळाचं वेगळं पाणी आणून स्वयंपाक करून खायचं. आमच्या घरी जेवायचं तर नाही पण पाणी सुद्धा आमचं चालायचं. आता आम्ही त्या लिंगायतापेक्षा कमी समजावं स्वतःला का त्याला आम्ही काय समजावं काय समजावं काय? तो आपल्या ठिकाणी मी आमच्या ठिकाणी बस. आम्हाला कोणाला शंका वाटली नाही. पण असे विचारलं नाही पाणी घेताना नमस्कार घाल करतो मला नमस्कार करायचं. मग मी तो पोर होतो. दादांच्या पायावर लोक ठेवून नमस्कार करायचं पण माझ्या पायाला हात ठेवून नमस्कार करायचा माझ्या सुद्धा. पण माझं पाणी नाही प्यायचं. अरे तुम्ही लोकांची डोकी भडकवली आहे. पूर्वी कोणाला चमत्कारी काही वाटत नव्हतं. आणि आणखीन एक चमत्कारी झालं. सगळ्या हिंदू समाजामध्ये मुसलमान बैठकीवर चालतो आणि महारानं तेवढं अंगणात उभं राहायचं हे कसं चालेल? आणि आमच्या दादांनी त्या काळात इंग्रज घरा नेऊन बैठकीवरी बसविती तेच महाराज सारी ती दुरी परधर्मी वेद वाचती करून तर्जुमा वाचिल्या तोच शूद्राने पटे नामा. दादांनी लिहिलं. आता हा अन्याय आहे. गावाच्या विहिरीवर मुसलमान पाणी भरलं तर चालतो आणि महारमाग पाणी भरलं चालत नाही. हा काय उद्योग आहे?
आणि सोहळं पाळायचं तर आज गोकर्णाला जा, तिथे गोकर्णाची अग्निहोत्री आहे, त्यांची सोहळ्याची धीर वेगळी आहे. त्यांच्या घरातली माणसं सुद्धा सोहळं नसल्याच्यावर त्यातनं पाणी करत. एक सोहळ्याचं ते टोक आज आहे. वाईच्या बाईचं पण तुम्ही सांगितलं हो. त्याच्या लहानपणी आम्ही मी फारच लहान. पण तिथे नंतर 2 सासून दोन्ही ब्राह्मणाचे सोहळे होते, बालूजी होते. त्यांचं सोहळं फार कडक. ते जो पदार्थ धुवून घेता येत नाही तो बाजारात आणायचाच नाही. त्यामुळे गूळ साखर खायचे नाही, बाकी सगळं धुवून घ्यायचे. सरपण सुद्धा धुवून घ्यायचे. पण अतिशय सात्विक होतं. शेजारी बाजाराला मदत करणार त्याची मला वाटतं ती सून का सासू सुनीचा तज्ञ होती. ती महाराजच्या घरी जाऊन सुद्धा बाळणपण करायची बैलाची. पण घरी येऊन सचिव स्नान करणार काय वाटणार डोकं आधी बाळणपणाच्या कोणाला गेले म्हणजे स्नान केलंच पाहिजे काहीच नव्हतं. ती जायची सोळीबाई. सामाजिक जाणीव आहे. सामाजिक जाणीव आहे. आणि शेवटी ती मेली तर गावच्या लोकांनी ब्राह्मणांनी सोहळं नेसून त्याला नेली. म्हणजे भावना सांभाळता असे सांभाळता येतात. तुम्ही लोकांनी बिघडवलेलं आहे सगळं. आणि हे कोणाला माहित नाही, कुणी सांगायची हिंमत नाही. आणि सांगायचं उभा राहिला तर आधीपासूनच आरडाओरडा मी बोलाव किंवा पुन्हा आमचा मनसूचा समाज झाला तर चर्चा झाली की काय करावं. मी फार आरडाओरडा करू नका. मी त्यातून मोर्चा निघाला तर मी म्हणजे लाठी घ्यायला मी पुढे उभा राहतो. मी काळजी करू नका. आपला समाज ठरला तो ऐका. आता त्या परिसमाजामध्ये ती भाटेबाई तुझी रोजा भाटे म्हणजे मनुस्मृती कालबाह्य झाली. ती अनुक्रमणी गावातली श्राद्ध पक्ष कालबाह्य झाला, अमुक झालं तमुक झालं तमुक झालं. ते पुढे जे अध्यक्ष त्यांचाच लेख कालनिर्णयाच्या 1986च्या एप्रिलच्या अंकावर प्रसिद्ध झाला की मी श्राद्ध करतो परंपरागत पद्धतीने करतो असं लिहिलेलं आहे. 96. आता मनुस्मृती कालबाह्य झाली म्हणायची का म्हणायचं नाही. अध्यक्ष श्राद्ध करतोय आणि वक्ता म्हणतो श्राद्ध पक्ष कालबाह्य झाले म्हणजे मनुस्मृती कालबाह्य. आणि हा पाखंडी म्हणून होणार सुद्धा ग्रंथामध्ये मनूचं चित्र त्या ह्याच्यावर दिलं होतं. वाद कसं झालेलं ऐकलं ना. मनूचं एक ऋषी म्हणून चित्र आहे, फोटो आहे जयपूरच्या. हा ग्रंथाच्या मागे पुढे कुठंतरी त्याचं साधा कोणाचंही चित्र नाही पण ते काही मनूचं प्रामाणिक चित्र नाही. प्रामाणिक नाही, काल्पनिक शिल्प आहे. त्याचं काही कारण मी मनुस्मृतीचा श्लोक एक केलाय तो ना त्याच्यात देणार. मनुस्मृती महीवरी मनुज जातीसी माऊरी पिताही तन्वेदुनी हरी कृपामयी सावली प्रभाव उजळी तिचा सुभग मार्ग लोकाप्रती तिला अनंत आदरे वरदानंद हा भारती. आणि एक आणखीन एक माझ्या मनामध्ये कल्पना आहे. अनेक विकल्प ज्यांच्या मनामध्ये नियमित राहतात ते दूर करण्याच्या प्रयत्नासाठी त्यांना अशी बाकी काही नाही. समर्पण नाही काही नाही. अनेक विकल्प ज्यांच्या मनामध्ये राहतात ते दूर करण्यासाठी प्रयत्न म्हणून त्यांना बस एक प्रयत्न म्हणून त्यांना पुढे अर्पण वगैरे सुद्धा नाही. प्रस्ताव त्याची मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या मर्यादेने मी असा असावा. आणि म्हणून मी आणखीन एक गोष्ट सांगतो की गर्व से कहो हम हिंदू आहे असं आधी विवेकानंद म्हणले. आता ठाकरे म्हणतो. आता मी म्हणतो की गर्व से दिखावो हम हिंदू आहे.
तुम्ही ख्रिश्चन का हिंदू तुमच्याकडे बघितलं म्हणजे कळत नाही. किंवा आपण हिंदू दिसू असं काहीतरी करा, असे वागा. मग एकदा इकडे अजून केस ठेवणारे लोक शेंडी ठेवून नेतात, बघितलं असेल. बद्रीनाथाचा शेंडीचा अनुभव सांगितला का? हा? शेंडीचा अनुभव हो, सांगितला होता. शास्त्रीबांच्या याच्यातच सांगितलं. तेव्हा धार्मिक कार्य घरी ज्या दिवशी असेल त्या दिवशी स्त्रियांनी भारतीय वेशात असावं, शक्यतो नऊवारी नसावं. आणि पुरुषांनी धोतर नसल्याशिवाय पूजेला बसू. धोतर उपरणं घेऊनच पूजेला बसतो. पॅन्ट घालून किंवा लेंगा घालून पूजा करू. आणि बाहेर हिंडताना कपाळाला गंध लावून जावा आणि ते गंध पुसून जाऊ, म्हणजे तुम्ही हिंदू दिसा. आज मुस्लिम आहे का हिंदू आहे? कळालं ना. पेहराव आणि ते ह्याच्यामुळे लागलं. ते मधल्या मुसलमान पोरं आणि ती टोपी घालून येतात. हा, ते घालतात. दाढीचं ते असतं. दाढी घेतात, टोपी घालतात, विचार दाढी करतात. कोरलेली असते. नाही आपली हिंदू पोरं ठेवतात ना, हा? हिंदू पोरं ठेवतात त्याच्याकरता. नाही, ते हिंदू पोरं तर काय वाटते, पण ते मुसलमानाकडे दिसला प्रयत्न करतो. मुसलमान आयडेंटिफाय लगेच करतात हो. त्या दाड्यांमुळे टोप्यामुळे. दाढी विशिष्ट त्यांची कोरलेली. वेशभूषा पण तशीच असते, ते मोठा जब्बा आणि ते चुडीदार. तुम्ही का नाही? आम्ही मल्टीपर्पज. तुम्ही सगळे ख्रिश्चन काय? अनेक पर्पजमध्ये मी गोविंदाला सांगितलं होतं उंबरी झालं. अनिल मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तेव्हा धोतर नेसून उभा होता. म्हणलं आता तू जेव्हा धोतर नेसशील तेव्हा तुझ्याकडे येईन, तोपर्यंत मी येतात नाही.